नमस्कार. लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा ही एक संस्कृती आहे आणि मुक्ता नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन हे एक संस्कार पीठ आहे. जगातील प्रत्येकाचे आयुष्य आनंदी व्हावे, त्यांना शांती मिळावी, प्रत्येक व्यक्ती व्यक्त व्हावा, त्याच्या मनातील सर्व विचारांना रिक्त व्हायला हे मुक्त विद्यापीठ आहे. प्रत्येकाने आपापल्याला मिळालेले एकमेव आयुष्य आनंदाने जगायला हवे आणि आनंदाचा मार्ग त्याला त्याच्या स्वतःच्या आत सापडतो. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकवायला लावणारे विचार या विद्यापीठात शिकवले जातात आणि त्याचं आयुष्य निर्माण केलं जात आहे. स्वतःतून कुटुंबात, कुटुंबातून समाजात आणि समाजातून जगाकडे बघण्याचा सकारात्मक माणुसकीचा विचार म्हणजेच हे संस्कार पीठ आहे. यासाठी हे संस्कार पीठ आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती व्यक्त व्हावा, त्याला यासाठी या युनिव्हर्सिटीचा एक अत्यंत चांगली अशी कोर कमिटी सुद्धा आहे. ही कोर कमिटी हे आयुष्य स्वतः जगत आहे. त्यातील अनेक जण या आता आपल्या सेशनलाही उपस्थित आहे. या कोर कमिटीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत. अशा टीम बरोबर तुम्ही सगळेजण सहप्रवासी झालात, त्याबद्दल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन तर्फे आपले मनपूर्वक स्वागत. या विद्यापीठामार्फत यापूर्वीच आपण 10 सेशनची एक मालिका समाजासाठी राबवली गेली होती. याचा आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आता त्यापुढील उपक्रम म्हणून आरोग्यम धनसंपदा ही शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचमहाभूतांचे स्वास्थ्य यावर आधारित पुढची 10 सेशनची मालिका यापूर्वीच आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. शारीरिक स्वास्थ्याच्या या पहिल्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांना आरोग्याविषयी किती माहिती आहे, आपण स्वतः कोणता व्यायाम करता, आपल्या आरोग्याला आपण सर्वोच्च प्राधान्य देता का, आपल्या आरोग्याची वंश परंपरा काय आहे, या अनेक आपल्या असाइनमेंट मधून आपण अनुभवलेला आहे. तर दुसऱ्या सेशनमध्ये आपण आपल्या शरीरावर प्रेम करतो का, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो का, आपल्या पूर्वजांचे जे काही पूर्वज असतील किंवा पंचेंद्रिय असतील, पंचमहाभूते असतील, यांच्या प्रती कृतज्ञता आपण व्यक्त करतो का, त्याचा काय फायदा होतो हे बघितले. याबरोबरच आपला छंद जोपासल्यामुळे आपलं आयुष्य कसं सुरस्त होतं हेही आपण बघितलं. आपण मानसिक स्वास्थ्य या तिसऱ्या आणि चौथ्या सेशनमध्ये ताणतणाव, रोग, भीतीची कारणं, त्यामागील आपल्या भावना, अनेक गोष्टी बघितल्या. तसेच रागामुळे आपल्या शरीरावर, आपल्या कुटुंबावर, पर्यायाने समाजावर कसा परिणाम होतो याची चर्चा आपल्या गृहपाठात केली आहे. आपण कौटुंबिक स्वास्थ्य या 5व्या आणि 6व्या सेशनमध्ये सहवास, स्पर्श, स्वातंत्र्य, सामाजिक स्वास्थ्य आणि सन्मान या पंचशिलांचा कुटुंबातील वावर याबाबत चर्चा केली. सामाजिक स्वास्थ्य या आपल्या 7व्या सेशनमध्ये आपण आपल्या आयुष्याचे मालक आहोत का, शरीर, कुटुंब, समाज, विश्वाचे विश्वस्त म्हणून जगतो का, आपले प्रत्येक कृती प्रतिक्रिया असते का प्रतिवाद किंवा प्रतिसाद, या समोरच्या व्यक्तीला आपण काय समजतो, आपण समाजासाठी आपण काय करणार आहोत हे गृहपाठातून अनुभवलेले आहेत. या सर्व सेशनमध्ये तुम्ही सहभागी झालात तर तुमच्याही आयुष्यात सुख, समाधान, आनंद तुम्हाला नव्याने मिळेल, गवसेल याची आम्हाला खात्री आहे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि डॉक्टर नामदेव भोसले सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं अथवा आपली चर्चा यापुढे सुरू राहील. धन्यवाद. बिपिन जगताप साहेब, अभिनंदन. छान पैकी तुम्ही आरंभ केलाय आणि आपल्या आतापर्यंतच्या 7 सेशन मध्ये शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्यामध्ये आपण जे काय पाहिलं त्याबद्दल आपण गृहपाठ आणि त्याचा प्रवास कसा झाला हे बी सांगितलं. आणि तत्पूर्वी लाईफ इज ब्युटिफुल मजाचे 10 सेशन झाले होते. त्यामध्ये पेरेंटिंग असेल, लिसनिंग असेल, भीती आणि कृती असेल, यामध्ये 10 सेशन वेगवेगळे झालेले होते. त्याबद्दल बी आपण सांगितलं. मी आता बघितलं की काही जणांनी चॅट्स मध्ये सांगितलं की आम्हाला लाईफ इज ब्युटिफुल मजाचे 10 सेशनचे लिंक शेअर करा. ज्यांना लाईफ इज ब्युटिफुल मजाचे 10 सेशन बघायचे आहे, युट्यूब चॅनलला आपण लाईफ इज ब्युटिफुल मजा टाकलं किंवा लाईफ इज ब्युटिफुल मजा टाकलं तरी तिथं आपल्याला बघता येतील आणि आपल्या ग्रुपवर लिंक सुद्धा पाठवण्यात येईल. तसेच आताचे जे 7 सेशन झालेले आहेत, आज बरेच जण, मला काही जण पहिल्यांदाच या सेशनला जॉईन झालेले दिसतात,
काही जणांचा दुसरा सेशन आहे, काही जणांचा तिसरा आहे, काही पहिल्यापासून आहेत. काही सहभागी मागच्या 10 सेशनला होते आणि आताच्या 7 सेशनहून 8व्या सेशनला सुद्धा आहेत. परंतु काही जणांना असं बी वाटत असेल, अरे हे लाईफ इज ब्युटिफुल, मजा कसं शक्य आहे, मला मजा कशी येणार, माझ्या घरी तरी एवढ्या समस्या आहे, एवढ्या अडचण आहे, माझी आर्थिक परिस्थिती नाही, समाज असा आहे, सरकार असं आहे, माझ्या घरी म्हणजे मुलं बायका आई वडील सासू सासरे हे सर्व अडचणी आहेत किंवा ती सगळी प्रॉब्लेमॅटिकच माणसं आहे. परंतु या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, पाठीमागच्या वेळी सांगितलं होतं आणि प्रत्येक सेशनला मी पुढेही सांगत राहणार आहे. आपण आयुष्यात अपेक्षा खूप करतो, इच्छा खूप करतो, पण इच्छापूर्ती आणि अपेक्षापूर्ती व्हायसाठी जे कष्ट घ्यायला पाहिजे, जे श्रम घ्यायला पाहिजे, जे कृती करायला पाहिजे ते आपण करत नाही. आणि मग कुठल्या एसटीत बसायचं नाही, विमानात बसायचं नाही, सायकलवर बसायचं नाही, टू व्हीलरवर बसायचं नाही, चालत निघायचं नाही, एका जागेवर उभं राहायचं आणि पुण्याला मुंबईवरनं पोहोचायची अपेक्षा करायची, ते आयुष्यात घडणार नाही. त्याच्यामुळं आपण जे विचार करतोय, जे आपल्या अपेक्षा आहेत, आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते कृती करणं आणि ते अनुभव घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत बघतोय, कारण ग्रुप मधल्या बऱ्याच यांनी ग्रहपाठ आतापर्यंत शेअर केलेलेच नाहीत, पण त्यांनी केलीत का नाही मला माहित नाही. पण कृती करायला म्हणजे तुम्ही साधं उदाहरण घेतलं, अन्न शिजवलं किंवा फळ असतील, भाजीपाला असेल, आपण जर तोंड उघडून ते चावलं नाही, पोटात नाही गेलं तर ते पचणार नाही, आपलं शरीर सुद्धा जिवंत राहणार नाही. तशा पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर बदल आपण केला नाही, व्यक्तिमत्वामध्ये आपण परिवर्तन घडवून नाही आणलं, आपल्या विचारामध्ये बदल केला नाही, आहारामध्ये बदल केला नाही, आपल्या सवयीमध्ये बदल केला नाही, आपण स्वयंशिस्त अंगीकारली नाही, आपली संस्कृती, आपले विचार आणि श्रम प्रतिष्ठा या सर्व गुणाचा जोपर्यंत आपण अंगीकार करत नाही, ते आपल्या कृतीमध्ये आणत नाही, तोपर्यंत मग आपण म्हणतो ना, बोलाचीच कडीन बोलाचीच भात, पण तसं होत नाही. बोले तसा चाले त्याची वंदावे पावले, आणि मग हळूहळू आपण म्हणत राहणार, संवाद करत राहणार, बोलत राहणार. आणि नेहमीची म्हण सांगतो तसं, जशी दृष्टी तशी सृष्टी. या सृष्टीमध्ये बाहेर काहीही वेगळं नाही, आपल्या दृष्टीने आपण जे बघणार आहे, आपण पाहतोय, जे अनुभवतोय, ऐकतोय, तेच आपल्याला ह्या जगामध्ये बघायला मिळणार आहे. पाठीमागच्या सेशन मध्ये सामाजिक स्वास्थ्यामध्ये आपण गृहपाठ दिलं होतं. भाटकर साहेब, तुम्ही गृहपाठ एकदा, या गृहपाठ करताना आपल्याला काय अनुभव आला, आणि नवीन मेंबर असतील जर आपण हँड रेज केला तर कृपा करून आपले विचार, फिलॉसॉफी किंवा कुणाचं कौतुक, माझं नाव घेणं किंवा हे करणं आपण कृपा करून करू नका. आपल्या आयुष्यातला अनुभव या सेशन मधनं जर आपण युट्यूबवर बघितलं असेल तर अनुभव काय मिळाला, आपल्या आयुष्यात बदल काय घडवून आणला, तुम्हाला त्याच्यात यशामध्ये काय उपयोग झाला का, आपल्या घरातल्या कुटुंबामध्ये काय बदल झाला का, तुमच्या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमध्ये बदल झाला का, शारीरिक आरोग्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला, मन शांत कसं झालं, किंवा गृहपाठाच्या अनुषंगाने किंवा जे काही बघितलं असेल त्या अनुषंगाने शेअर करावं. कृपा करून इथं कुणी प्रवचन, विचार किंवा आपण काय करतो ह्याविषयी सांगू नये. हा प्लॅटफॉर्म नमस्कार, चमत्कार, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग किंवा आपण कुठल्या तरी फॉरवर्ड करणं, कुणाला तरी विचार सांगणं नाही. स्वतः विचारावर होणं, कृतीत आणणं आणि आपल्या आयुष्यातनं शेअर करणं किंवा संवाद साधणं आणि आपल्या आयुष्याची प्रगती साधणं. आणि एक मूलभूत विज्ञान आहे, ज्या वेळी आपण आपल्या मेंदूला आव्हान देऊ, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करू, त्याच वेळी आपल्या जगण्यामध्ये एक जिवंतपणा, एक उत्साह येत राहणार आहे. आणि आपल्याला जीवन दिलेलं आहे, हे जीवन एक उत्सव आहे, तो जीवन हा उत्सव म्हणूनच साजरा झाला पाहिजे. त्यामुळं जीवन उत्सव साजरा करायचा असेल तर श्रम प्रतिष्ठा आणि स्वयंशिस्त हे गुण आपल्याला अंगीकारावं लागणार आहे. तर पाटकर साहेब, मला वाटतं आपण गृहपाठ थोडा सर्वांबरोबर असा क्रिएट करावा आणि मग त्याच्यानंतर हँड रेज केले असतील त्यानुसार आपण शेअरिंगला संधी देऊया. आणि सामाजिक स्वास्थ्याबरोबर कौटुंबिक स्वास्थ्य कसं महत्वाचं आहे, मानसिक स्वास्थ्य कसं महत्वाचं आहे आणि शारीरिक स्वास्थ्य कसं महत्वाचं आहे, ह्या सगळ्याशी आर्थिक स्वास्थ्य कसं निगडीत आहे. कारण आपण सगळी सोंग आणतो, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. बऱ्याच जणांच्या आयुष्यात पैसा म्हणजे सर्वस्व, पैशामध्येच आयुष्य झालंय. परंतु त्यामुळं आपलं आर्थिक आरोग्य आहे, आर्थिक स्वास्थ्य आहे, त्यामध्ये आपल्याला आहे का, खरंच आर्थिक स्वास्थ्य म्हणजे काय, आर्थिक आरोग्य म्हणजे काय, आर्थिक व्यवस्थापन म्हणजे काय, आणि अर्थार्जन मध्ये काय, आपण अर्थार्जनासाठी जगतोय का आपण जीवन जगतोय, या सर्व गोष्टीवर आपण शेअरिंग मधनं जसं जसं बोलत बोलत आपण पुढे जाणार आहे, त्या पद्धतीने आपण हे करणार आहे. त्यामुळं त्यांना कोणाला शेअर करायचं आहे, आपण गृहपाठामधनं आपल्या आयुष्यातल्या अनुभवामधनं कृपया शेअर करावं. कुठली ज्ञान, माहिती विचारल्या व्यतिरिक्त आपण कोणी देऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. पाटकर साहेब. येस, धन्यवाद सर. आपला सामाजिक स्वास्थ्य भाग 1 मधला गृहपाठ होता.
तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात का? तुम्ही तुमचं शरीर, कुटुंब, समाज व जगाचे विश्वस्त म्हणून जगता का? तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षणी आनंद व उत्साह साजरा होतो का? जर प्रत्येक क्षणी आयुष्यात उत्सव साजरा होत नसेल, तर ते साजरा न होण्यामागे अडथळे कोणते आहेत हे आपल्या आयुष्यात डोकावून सांगा. तुमची प्रत्येक कृती ही प्रतिक्रिया असते का प्रतिसाद असतो हे सांगा. तसेच या कृतीमध्ये भावना काय असते ते आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगून शेअर करा. आपलं मन हे साम्राज्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या मते सामाजिक स्वास्थ्य म्हणजे काय? तुम्ही समाजातील तुमच्या समोरच्या माणसाला काय समजता? त्याला तसे समजण्यामागे तुमचा भाव कोणता असतो हे तुमच्या आयुष्यातील प्रसंगातून शेअर करा. तसेच तुम्ही समाजासाठी किती वेळ देता व त्यातील कोणती कृती करता हे आयुष्यात डोकावून सांगा. तुम्ही समाजासाठी काय करणार आहात याचेही डिक्लेरेशन करा. हा आपला गृहपाठ होता. कृपया आपण याबद्दल शेअर करावं. धन्यवाद सर. हा, आपल्या एकूण जे 10 सेशन झाले त्याच्यामध्ये अनेक गोष्टींच्या मध्ये बदल करता आले, पण सामाजिक स्वास्थ्य या विषयामध्ये मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की सुरुवातीपासून आपण अनेक सामाजिक उपक्रमात वेगवेगळ्या सहभागी असायचो. मात्र आपल्या या सगळ्या ज्या लाईफ इज ब्युटिफुलच्या या सगळ्या गोष्टींमुळे अजून त्याच्यात जास्त प्रभावीपणे ज्या काही गोष्टी झाल्या त्या काही ठळक जे मुद्दे होते किंवा अनेक गोष्टी करता आल्या. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की आपण व्यसनमुक्तीसाठी खूप काम केलं आणि त्याच्यामध्ये जे परमिट रूम बिअर बार असतात ते सुद्धा महिलांच्या मताने बंद करता आले. आणि आपलं कार्यालय जे आहे तेही 100% व्यसनमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि सगळ्यात महत्वाचं एक व्यक्ती जे सतत दारू पियचे आणि सतत कुटुंबाला सुद्धा अडचणीत आणायचे, परंतु पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आणि त्यांची मुलगी सुद्धा आज MPSC पास झाली. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण जे आता सामाजिक स्वास्थ्य म्हणतो त्याच्यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य हे केवळ कौटुंबिक कुटुंबावरती नाही तर समाजावरती सुद्धा कसं डिपेंड आहे. त्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्यात या अनेक गोष्टी करता आल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंबाच्या स्वास्थ्याच्या ज्या कुटुंबाचं स्वास्थ्य जे आहे ते खूपदा सामाजिक स्वास्थ्यावरती डिपेंड राहतं. आणि म्हणून सामाजिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवतो, ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण डॉक्टर भोसले सरांनी सांगितल्याप्रमाणे निसर्गातल्या प्रत्येक घटकांबरोबर एकरूप झालं तर सगळंच स्वास्थ्य चांगलं राहतं. ज्याच्यामध्ये निसर्गाचं स्वास्थ्य असेल किंवा सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की आपल्या गावामध्ये आपण एक पद्धत सुरू झाली आहे की जी लोक एखाद्या आमच्या गावातला मृत्यू जरी पावला तरी त्याच्या नावाने झाड लावली जातात आणि एखाद्याचा वाढदिवस असला तरी झाडे लावली जातात. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आज अशी 1000-1500 झाडं गावात उभी राहिले तर ती प्रत्येक माणसाने जगवलेत. तर ही फार मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण सामाजिक स्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो. हे एक महत्वाचं शेअरिंग मला या ठिकाणी करणं गरजेचं वाटलं. छान सांगितलं तुम्ही. सामाजिक काम करणं आणि ते स्वतःला बी समाधान आणि आनंद देणं आणि आपल्या कंपॅशनेटच्या प्रेमाच्या भावनेनं करणं, त्यांना सुद्धा कौटुंबिक किंवा सामाजिक स्वास्थ्य मिळून आपल्या आयुष्यात काय करायचं आहे आणि एक व्यसनमुक्तीकडून एक चांगला संदेश देणं आणि ज्यांनी व्यसनमुक्ती झाली त्यांनी सुद्धा एक ते वेगळ्या पद्धतीनं ते दिवस साजरा करणं खूप चांगली कल्पना आहे. आणि तुम्ही बिपिनजी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या बरोबर तुमचा आज बच्चा लहान मुलगा बसलाय तो बी आनंद घेतोय या मजाचा. आणि मजाची टीम किंवा जे आहे असंच ते जगभर पसरत जावं. लहान मुलामध्ये, शाळेमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असं प्रत्येकानं म्हणत राहायला लागेल. ज्यावेळी आपण म्हणत राहू, संवाद करत राहू, बोलत राहू, त्याच्यानंतरच घटना आयुष्यात कृतीमध्ये येणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की असं कसं म्हणू, मी तरी काय करत नाही, माझ्या आयुष्यात चाललेलं नाही. पण आयुष्यात ज्यावेळी आपण म्हणायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो, मनामध्ये ते विचार येतात, तेव्हाच आपल्या प्रत्यक्षात आयुष्यामध्ये त्या घटना घडत असतात. आपलं स्वास्थ्य बी तिथून निर्माण होतं, आपलं शारीरिक स्वास्थ्य बी तिथून, आर्थिक स्वास्थ्य बी तिथून निर्माण होतं, मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा. बऱ्याच वेळा असं वाटतं की हे असं आहे, माझ्या घरी ते शक्यच नाही, माझं कुटुंबाचं असं आहे, मी जगात अशी माणसं कुठे बघितलेलीच नाहीत. हे जे आपण भाषा बोलतो ही खूप महत्वाची आहे.
आणि या भाषेमधूनच, संवादामधूनच आणि आपल्या विचारामधूनच आपल्या आयुष्याची, या जगाची, आपल्या कौटुंबिक स्वास्थ्याची, आपल्या सामाजिक स्वास्थ्याची, आपल्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्याची आणि हे वैश्विक स्वास्थ्याची निर्मिती सुद्धा जे केंद्र आहे ते आपलं मन आहे आणि मनातले विचार आहेत आणि आपण संवाद काय साधतोय, आपली भाषा काय आहे आणि ह्या सर्वाचं मूळ आपण आहार कशा पद्धतीचा घेतोय, कोणता घेतोय, जसा आहार असणार आहे तसा आपले विचार असणार आहे. त्याच्यामुळे सात्विक आहार घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि आपले संस्कार, आपले विचार, आपलं बोलणं, आपलं वाचणं, आपण पाहतोय काय, आपण ऐकतोय काय, या सर्व घटनाचा आपल्यावर तेवढाच परिणाम होणार आहे. काय नाही, जर पळायला जाते 1.5 किलोमीटर पळते रोज. अभिनंदन अभिनंदन, चला मस्त. फ्रेश वाटतं, फ्रेश एकदम आळस जातो. आता मजा वाटणार म्हणून कृती करणं महत्वाचं आहे. मी पळाल जमल का, माझं गुडघं दुखेल का, असं होईल का, मजा वाटते का नाही? कसलं अर्धा तास पळती सारखी. वा वा, मस्त, अभिनंदन. आम्हा सगळ्याला तुमचा खूप अभिमान आहे. मला एवढंच ऐकायचं होतं तुमच्याकडून ह्या आठवड्यात आणि ते तुम्ही सुरू केलं. मी काय समाजकार्य केलेलं नाही, मी फक्त कुटुंबच करीत राहिले. आवाज येत नाही का? आवाज येत नाही का? आला आला, हा येतोय येतोय. हा, म्हणलं मी समाजकार्य कराय घराच्या बाहेर नाही, घर एके घरात चुलत मुलूच केलेलं आहे, त्याच्यामुळे मी काय केलं नाही. पण चुली मुलींचं हे सगळं विश्व घडवलं आणि आता स्वतःसाठी तुम्ही जगायला लागला, घराबाहेर पडला, आता व्यायाम करायला लागला. अशा 70, 80, 90, 100 वर्षाचे हजारो 500 माणसं तुम्ही बाहेर काढणार पळायला आणि तुम्हीच त्या सगळ्यांचं मोटिवेशन होणार आणि एखाद्या वेळेस सगळ्या ह्या माणसासाठी, लहान मुलासाठी तुम्ही खूप आदर्श आणि इन्स्पायरिंग असं प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येणार आहे. तुमच्यामुळे माझं एवढं चांगलं झालं ना की खरंच मला मोठीपणा वाटतं तुमचा सगळ्यांचा. आमचं नशीब आहे, आमचं भाग्य आहे, तुमचा मोठेपणा येतो. वहिनी धन्यवाद, खूप छान शेअर केलं. मुक्ताला काहीतरी बोलायचं आहे. वहिनी आता थोडं नाही, मुंबई मॅरेथॉन आपण एकत्र होणार आहे बरं का, 21 किलोमीटर. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी आहे मनीषा. हो हो, बर 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 बर. तुम्ही एक क्षणाचा विचार न करता हो म्हणला म्हणजे ते कृतीमध्ये येणार आणि ते घडणार. म्हणून जास्त विचार नाही करायचं, हो म्हणायचं, सुरू करायचं. मग हो तुम्ही असल्यानंतर जोडीला काय केला बाबा? येस येस, मी सुद्धा पळेल तुमच्या बरोबर 21 किलोमीटर आणि राजावी असेल. आम्ही 4 जण 4 गंधारी अशी बाजूला धरून तुम्हाला मध्ये घेऊन एकदम व्हीआयपी पर्सन सारखं आपण मुंबई मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन पळू, काय अडचण नाही. बर 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 बर, माझ्या आयुष्यातच बदल झाला असं समजून. येस, झाला, सुरुवात झाली आणि हे आम्हाला खूप स्फूर्ती देणारं तुमचं संवाद आहे किंवा शेअरिंग आहे. बघा म्हणजे 70, 80, 100 वर्ष माहित नाही आता वहिनीचं वय किती बी असेल, पण मन मात्र एकदम लहान मुलासारखं आहे. 68 वय, 68 म्हणला 68 वय माझं. नाही, ती शारीरिक वय आहे, मानसिक वय तरी तुमचं लहान मुला एवढंच आहे. आम्ही तुम्हाला मुलंच समजणार आणि लहान मुलासारखंच राहताय तुम्हाला, मला लहान मुलासारखंच राहताना बघायचं आहे ते. छान छान, धन्यवाद. मोह कोण आहे दुसरं शेअरिंगला? मला बोलायचंय नामदेवा. आबा तुम्हाला बोलायचंय, तुम्ही पळायला सुरुवात केलं का नाही? हो मला बोलायचंय, बोलू का? बोला बोला, अनुभव सांगा. पळले मी आता या सप्त्यात एक आठवडाभर झालं दररोज लवकर उठणे, पहाटेच्या 4ला उठून योगासन करणे, 5:30 पर्यंत, 5:30 पावणे 6 पर्यंत, तिथून पुढं वॉकिंगला जायचं. दोघं नवरा बायको उठलं की वॉकिंगला जातो आणि वॉकिंग वरून आल्यानंतर मग पुढे दररोजची दैनंदिनी आपलं खाणं पिणं वगैरे करतो. तर असं दैनंदिनी चाललंय, फ्रेश वाटतं. डॉक्टरनी सांगितलं की तुमची तब्येत चांगली आहे. डॉक्टरकडे आम्ही तपासणीला गेलो होतो, तर डॉक्टरनी सांगितलं खूप तब्येत चांगली आहे. तर मला काय वाटतं, आता तुमच्याबद्दल थोडं गौरव गायचं असं काय वाटतं की द्वापार युगात
विठ्ठलाचे भक्त नामदेव महाराज होते. आता कलियुगात हे नामदेवराव भोसले हे आता कलियुगात नामदेव महाराजांचं प्रथा चालवली आहे. चांगला आहे. ह्या धकाधकीला आपण सगळ्याला सन्मान सांगता चांगली आनंदाची गोष्ट आहे. मला आनंद वाटतो की तुम्ही आणि तुम्हाला विशेष म्हणजे आदिमाय शक्ती ही मुक्ताबाई ह्याची जोड मिळाल्यामुळं तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळलं जातंय. एवढं लक्षात धरा. मिळालं आहे सुदैवाने. त्याच्यामुळं वातावरण चांगलं तुमचं चालू आहे. आनंद झालेला आहे. ठीक आहे, मी जास्त काय तुमचा वेळ घेत नाही. नमस्कार. वहिनी तुम्हा दोघाला सलाम. तुम्ही एवढ्या लवकर योगा करणं, व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, सकाळी लवकर उठणं, तुम्ही खूप आमच्यासाठी स्फूर्तीदायक दोघं बी आहात. आणि तुम्ही जे आमचं कौतुक केलं तर ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा आबानी कौतुक करणं हे फार आमच्यासाठी मोठं आहे. आणि अजून काहीतरी असं चांगलं चांगलं करत राहो. आणि अजून तुम्ही खूप महत्वाचं बोलला की हे जे काय होतंय हे मुक्ताताईमुळं, आदिमायामुळं किंवा आदिशक्तीमुळं होत आहे हे मला पूर्ण जाणीव आहे. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा आदिमाया चांगली असल्यामुळे तुमचं आयुष्य सुद्धा फुललंय. तर तुम्हा दोघांना सुद्धा सलाम. आणि खरं तुम्ही ज्या पद्धतीने ह्या वयात विचार करताय, नवीन नवीन स्वतःवर प्रयोग करताय, गृहपाठ करताय आणि सगळ्याला सांगताय, आम्ही सगळेजण नक्कीच याच्यातनं काहीतरी चांगलं घेऊ. आणि आबा तुम्हाला ना आम्हाला सगळ्याकडून खरोखर म्हणजे क्लॅपिंग सगळ्याला म्हणजे खूप खूप आम्ही परत. आणि नमस्कार. एका सेशन मध्ये मी सांगितलं होतं की ज्या घरात स्त्रीची शक्ती, स्त्रीला आपुलकी, प्रेम, माया आणि स्त्री ही शक्ती आहे हे घराला किंवा त्या पुरुषाला घरातला कळलंय, त्या घरातल्या व्यवसाय असू द्या, कुटुंब असू द्या किंवा अजून कुठल्या गोष्टी असू द्या, त्या घराला मागे वळून बघायची वेळ येत नाही. तर माझी परत एकदा कौटुंबिक स्वास्थ्यामध्ये मी बोललो होतो, कौटुंबिक स्वास्थ्य असू द्या, मानसिक स्वास्थ्य असू द्या, शारीरिक स्वास्थ्य असू द्या किंवा सामाजिक स्वास्थ्य असू द्या, ज्या घरात स्त्रीला आपुलकी, प्रेम, आदर आणि स्त्री एक शक्ती आहे ह्या नजरेनं बघितलं जातं, त्या घराचं आयुष्याचं सगळ्याच गोष्टीचं कल्याण आणि लाईफ झिंगाला आला, लाईफ मजाच मजा, जी लो जिंदगी झुमके, एवढं मस्त आयुष्य चाललेलं असतं. तर प्रत्येकाने त्या निमित्तानं या आता झूम कॉलवर जेवढ्या वेळ आदिमाया उपस्थित असतील त्या सगळ्याला आमचा सगळ्यांचा साष्टांग दंडवत. धन्यवाद. नगरमध्ये निगेटिव्हेशन होतं ना, आणि आपण इथं कॅन्टीनला साहेबांचा आणि तुमचा सत्कार घेतला होता, त्यावेळी जे आपण जे बोललो होता मजाच मजा, जीवनामध्ये नंतर मी प्रत्यक्षात ते घरी आता आणलं आणि ते आत्मसात करतोय. त्याचा अनुभव थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा आता बऱ्याच माझ्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, माझ्या मित्रपरिवारामध्ये सांगत असतो मी या गोष्टी आणि स्वतःही अनुभव घेत असतोय. त्यामुळे कामाचाही ताणतणाव कमी होत चाललेला आहे आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा थोडाफार तरी प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात म्हटलं तरी फायदा होतोय. घरच्यांचा अनुभव काय आहे? घरचे आहेत का तुमच्या आजूबाजूला कोणी आता? आता सध्याच कोण नाही सर, सॉरी. त्याबद्दल वेळ मिळाला कोण आला तर मला त्यांना विचारायला आवडेल की गिरिराज मध्ये काही बदल झालाय का, म्हणजे तुमचा काय अनुभव वेगळा आहे का मुलांचा किंवा घरी कोण असेल तर. अभिनंदन, तुम्ही शेअर केलं आणि त्यावेळी सुद्धा सांगितलंय, पण तुम्ही आता आत्मसात आणून हळूहळू याला कनेक्ट झालाय. लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजाचे 10 सेशन आपले त्या नावानं लिंक आहे, ते तुम्ही बघा परत एकदा. आणि आता पाठीमागचे 7 सेशन जे झालेले आहेत ते सुद्धा बघा, आपल्याला लिंक शेअर केली जाईल. आणि अजून त्यातनं काही वेगळा गृहपाठ कोण अनुभव आला तर पुढच्या सेशनला आपण शेअर करूया. नमस्कार. मी परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार पण व्यक्त करतो. माझं शेअरिंग ह्याच्याबद्दल करायचं आहे मला की मी प्रत्येक गोष्टीत थोडक्यात म्हणजे जास्त कंटिन्युटी कन्सिस्टंट नव्हतो. आणि जसा लाईफ इज ब्युटिफुल मजाच्या ग्रुपशी जोडलो, विशेषतः कोर ग्रुपशी जोडलो, मला प्रत्येक गोष्टीची जबाबदारी जोपर्यंत माझ्यावर टाकत नाहीत तोपर्यंत घ्यायची नाही, असा माझा थोडासा स्वभाव आहे. आणि लाईफ इज ब्युटिफुल मजाच्या कोर कमिटीमधून माझ्याकडे एक जबाबदारी आली आणि मी तो पूर्णपणे मग ती माझ्यावर घेतली आणि त्याचा करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मी असा होतो की मला जोपर्यंत मी अलिप्त आहे तोपर्यंत थोडं अलिप्त राहायचं किंवा दूर राहायचं. पण या ग्रुपनं मला एक सगळ्यात चांगला जो ऍक्सेस दिला तो की स्वतःहून जबाबदारी काही गोष्टीची घेतली पाहिजे. आणि त्यामुळं आता मी घरात पण बऱ्याच गोष्टीमध्ये तसा प्रयोग सुरू केलाय मागच्या 4-5 दिवसामध्ये जास्त करून.
आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळायला लागलेत. थोड्या वेळाने ललिता जॉईन झाल्यावर तर ती शेअर करेल. तोपर्यंत मी रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. रुपाली आणि नंतर अस्मिता. नमस्कार आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना. या सेशन्समधून मला स्वतःबद्दल मी कोण आहे आणि मी माझ्या समाजाला आणि परिवाराला कसं बघते आणि एक एक क्षण आपण फॅमिलीमध्ये हॅपीनेसमध्ये असतो का, हा क्वेश्चन मला जेव्हा पुढे मी बघितला तो आणि वाचला आणि ते एक्सरसाइज म्हणून आम्हाला करायला लागतात आणि मला खरंच वाटलं की आपण कसं आपल्या लाईफ एक एक मिनिट आपण हॅपीनेसमध्ये आपल्या लोकांबरोबर राहून आणि समाजाला हॅपीनेस स्प्रेड करू शकतो. हा एक मला आय थिंक मनाला टच झालेला टॉपिक होता की आपण सगळ्या क्षणी हॅपी असतो का, आणि हा मोठा क्वेश्चन मार्क वाटला मला तेव्हा जेव्हा मी हा प्रश्न वाचला आणि मी हा विचार केला की आपण कसं सगळे क्षण खुशीत राहू शकतो, असं कसं होऊ शकतं. आणि जेव्हा त्याच्यामुळे या प्रश्नामुळे मी वेळ काढून हे कसं होऊ शकतं ह्याच्यात मी विचार करायला लागले आणि अजूनपर्यंत मी ह्याच्यावर एक एक क्षण कसा फॅमिली बरोबर व्यवस्थित हॅपीनेसमध्ये घालवायचा आणि हॅपीनेस फॅमिलीमधून मिळाला की तो ऑटोमॅटिकली बाहेर जातो, ते आपल्या बिहेवियरमध्ये दिसतं आणि ऑटोमॅटिकली आम्ही समाजात ते घेऊन जातो. हे मला शेअर करायचं होतं आणि या प्रश्नाने आय थिंक माझा थॉट प्रोसेस चालू झाली आणि मी ते जेव्हापासून तो एक्सरसाइज आम्हाला करायचा होता तेव्हापासून मी विचार केला की या प्रश्नाने माझ्यात चेंज आलाय. म्हणजे हे होऊ शकतं की हॅपीनेस बाहेरच्या फॅक्टर्समुळे डिपेंडेंट नसतो, ते स्वतःत असतं आणि कसं आपण हॅपी राहू शकतो आणि आपल्यामुळे आजूबाजूच्या फॅमिली कशी आपली हॅपी राहू शकते, त्याच्यामुळे समाज कसा हॅपी राहू शकतं, या मी प्रोसेसमध्ये आहे. तर थँक्यू व्हेरी मच. लाईफ इज ब्युटिफुल. मजा या प्लॅटफॉर्ममुळे या एकदम बारीक सारीक डेलिकेट टॉपिक्स टच होत आहेत आणि मला स्वतःमध्ये खूप चेंज वाटतो. स्पेशली माझं मराठी इम्प्रूव्ह व्हायला लागले. हो, त्याचं मला खूप कौतुक आहे, खूप आनंद होतो मला. थँक्यू. रुपाली, तुझं मराठी खूप छान झालंय, खूप छान सुंदर मराठी बोलते आणि त्याचबरोबर म्हणजे कुठल्या अनुभवातनं जाऊन आपली विचार प्रोसेस, म्हणजे जनरली आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो मला हे शक्य नाही, मला हे जमणार नाही, मला हे, आपण जर मनातच ते त्याला मर्यादा घालतोय, मनाच तयार होत नाही तर प्रत्यक्षात येणारच नाही. म्हणजे जसं जसं आपण हळू विचार बदलू, आपल्या मनाला तयार करू, तसं तसं आपल्या आयुष्यात गोष्टी घडून येणार आहेत. तू खूप म्हणजे कमी शब्दात चांगल्या सुंदर मराठीत आम्हाला सगळ्याला समजेल अशा भाषेत खूप छान सांगितलं आणि सगळ्यात मोठं परिवर्तन तुझं हेच असेल, जे काही मराठीत संवाद होतोय तुला कळतोय आणि तू ते मराठीतून शेअर करते आणि विचार करून खूप प्रॉपर योग्य शब्द वापरून ते हे करते, तर तेच परिवर्तन फार मोठे आहे. तुझं अभिनंदन. धन्यवाद सर, मला या ग्रुपमध्ये सहभागी केल्याबद्दल. फेसबुकच्या माध्यमातून मी लाईफ इज ब्युटिफुल मजा या संकल्पनेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि मागे आता 3-4 सेशन पासून कंटिन्यू मी आहे. समजा माझा ब्रेक जरी झाला तरी मी युट्यूब वरनं ते ऐकतो आणि खूपच चेंज झालाय सर माझ्या लाईफ मध्ये. पहिली गोष्ट माझी थिंकिंग जी म्हणजे मला खूप कॉन्फिडंट वाटतं आता की माझ्या दैनंदिन काम करण्यामध्ये किंवा फॅमिली लाईफ मध्ये असं म्हणजे आपल्यासारखे प्रॉब्लेम्स तर सर मलाही होते, सगळ्यांनाच आहेत, पण तुम्ही जे नेहमी म्हणतात ना की हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे चालायचं आहे, तर त्यामुळे मी पण माझ्यामध्ये ते बदल जाणवतोय. आणि मॅडमच्या बाबतीत मला ते एक आवडलं की आपल्या शरीराशी जे आपण संवाद साधतो ना, त्यामुळे मला माझ्या आईला आणि वडिलांना दोघांनाही बीपीचा त्रास होता. तर मग मला पण एकदा काय झालं, 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट, मग हातात असं थोडं थरथर व्हायला लागला.
मग मी आमच्या ऑफिसच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. ते बोलले की नॉर्मल आहे म्हणे बीपी वगैरे. मग हे सेशन ऐकल्यानंतर मग मी त्या हाताशी संवाद साधला आणि लिटरली सर 1 महिन्यापासून म्हणजे मला तसं काही जाणवलंच नाही की थरथरणं म्हणा किंवा असं बीपी वाढल्यासारखं वगैरे. हा माझा पर्सनल अनुभव आहे सर आणि मला आनंद वाटतोय तो हे त्याच्यामुळे झालेलं आहे. तर थँक्यू व्हेरी मच सर पुन्हा एकदा आणि धन्यवाद. थँक्यू सर. प्रकाश कोळीजी खूप छान आणि थोडक्यात अनुभव सांगितलं आणि 2 गोष्टी तुम्ही खूप छान सांगितल्या. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्या आयुष्यात जे जे प्राप्त करायचे मनाला प्रसन्न करा, आनंदी ठेवा आणि मनाला त्या प्रमाणे सांगा तुमच्या आयुष्यात तेच घडणार आहे. आणि मनाला आपण आणू तसं विचार आपल्या मनातनं बाहेर येणार आणि तेच आपल्या आयुष्यात घडणार. आणि हे तुमच्या स्वतःचा विश्वास स्वतःच्या मनावर विचारावर किती आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहे. तर धन्यवाद. असंच प्रत्येक गोष्टी विचार करा ना आपल्या आयुष्यात उद्या काय घडलं पाहिजे, परवा काय घडलं पाहिजे, पुढच्या 10 वर्षात काय घडलं पाहिजे, इव्हन मला मरण कसं आलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण निर्माण करू शकतो. आणि जगायचं तेवढं जगू शकतो आणि आपल्या घरातल्या कुटुंबाचं स्वतःचं भविष्य सुद्धा आपण निर्माण करू शकतो. फक्त त्याच्यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. आणि मन अंतर्मन आणि बहिर्मन खूप महत्वाचं आहे आणि शरीराशी सुद्धा संवाद साधता आला पाहिजे. त्यावेळी तुम्ही शरीराला जिंचाल, मनाला जिंचाल, कुटुंब ऑटोमॅटिक जिंकली जातील, समाज सुद्धा तुमच्याशी जोडला जाईल. ते झालं तर आर्थिक तुमच्या आता अर्थार्जनापेक्षा जेवढं तुम्हाला पाहिजे, जेवढं समाजासाठी करणार तेवढं अर्थार्जन तुमच्याकडे येत राहणार. आणि असं जर प्रत्येकाने केलं तर हे विश्वाचं स्वास्थ्य, वैश्विक स्वास्थ्य, पंचमहाभूताचं स्वास्थ्य, पंचतत्वाचं स्वास्थ्य ही संकल्पना प्रत्यक्षात याला फार वेळ लागणार नाही. आणि ज्या माणसाने मनाला वश करून घेतलंय, मनाला प्रसन्न केलंय, अशी या जगातली 1%, 10% पर्यंत लोक जर गेली तर ही जगामध्ये ही क्रांती व्हायला फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. आणि या क्रांतीची ज्योत आपल्याला मिळून पेटवायची आहे, आपल्या सर्वांना मिळून पेटवायची आहे. आणि आपल्या विचारातनं, आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, कृतीतनं आपला जो पैशाशी संबंध आहे, आपला सामाजिक संबंध आहे, आपल्या स्वतःच्या शरीराशी संबंध आहे, कुटुंबाशी संबंध आहे, आपल्या ह्या आचरणामधनं ह्या सर्व गोष्टी जगाला हे करायच्या आहे. आणि जो मूळ उद्देश आहे तो हाच आहे, व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा. आणि ते जर झालं तर आपलं मन शांत राहील, मन प्रसन्न झालं तर आपण आनंदी राहू, आनंद असेल तर आपला उत्साह वाढेल, उत्साह असेल तर आपली ऊर्जा वाढेल. आणि त्यामध्ये उत्साह, ऊर्जा आणि आनंद असतो तो माणूस सगळ्याला हवा असं वाटतो. हळूहळू आपण ह्या निसर्गाशी, पंचतत्वाशी एकरूप होऊ आणि विश्वामध्ये जे तुम्ही मागाल, ते जे तुम्ही डिमांड कराल, ते जे वांछील ते आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रकाश कोळी खूप चांगली तुमची सुरुवात झाली. आपण सर्वांनी असंच केलं पाहिजे. हो, धन्यवाद सर. प्लीज मोहनराव प्लीज अनम्यूट करून बोला, तुम्ही शेअर करू शकता. हॅलो मोहनराव प्लीज अनम्यूट करून बोला. हा नमस्कार. हा नमस्कार. हॅलो. हा सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार. हॅलो आवाज येतोय का? तुम्ही बोलत राहा, प्रतिसादाची वाट बघू नका. हा कसं आहे, मज्जाच मज्जा हा कार्यक्रम तुम्ही जे राबवलाय, मला वाटलं गावापुरता मर्यादित राबवला असेल, पण आता जे राबवला हे कार्यक्रम बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यासाठी आणि चांगला आहे. मोहनराव तुम्ही काय घेतलं का? आपण गावात बऱ्याच वेळा मजाच माझ्या गाणं खूप वेळा म्हणलो, आपण काम करताना म्हणत होतो, श्रमदान करताना म्हणत होतो, गावात आल्यावर म्हणत होतो, नाचताना उड्या मारताना म्हणत होतो. तुमच्यात काय बदल झाला का त्याच्यातनं? बदल म्हणजे खूप चांगला बदल झालाय. सध्या परिस्थिती इतकी चांगली बदलली म्हणजे सांगण्यासारखी नाही, इतकी बदलली. भरपूर परिस्थिती चांगली बदललेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे माझी लहान वयापासूनच माझ्यावर जबाबदारी पडल्यामुळं सामाजिक पण पडली आणि कौटुंबिक बी पडलेली आहे. त्यातून म्हणजे बऱ्यापैकी मार्ग पाठीमागे जरा त्रास होत होता. तुमचं शिक्षण वगैरे ऐकल्यापासून त्यातून मार्ग निघत चाललाय. अभिनंदन. म्हणजे जे काय आपल्या मनात प्रश्न येतील, शंका येतील, काळजी येईल, हुरहुर येईल, या प्रश्नाची हळूहळू उत्तर म्हणजे खरं म्हटलं तर तुमचं तुम्हाला देत आहे. हे निमित्त आहे, व्यासपीठ आहे, विद्यापीठ आहे, निमित्त आहे. पण खूप छान तुम्ही ऐकताय आणि युट्यूबवर सगळे सेशन परत आपण बघावेत. लाईफ इज ब्युटिफुल मजाचे आणि आता झालेले 7 सुद्धा.
आणि हे आनंदी कुटुंब, आनंदी व्यक्ती, आनंदी जीवन एक उत्साह आणि ऊर्जेनं भरलेलं, ओतप्रोत भरलेलं हा प्रवास आहे, आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. मोहनराव, तुम्ही खूप स्पष्ट आवाजात छानपैकी कमी शब्दात शेअर केलं. तुमचं अभिनंदन. आपल्याला अशीच सर्वांना ऊर्जा द्यायची आहे. धन्यवाद. त्यानंतर दीपाली सातपुते आपण शेअर करतो. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मला राजू मला थँक्स म्हणायचे, त्यांनी लाईफ इज ब्युटिफुल साठी मला इंट्रोड्यूस केलं. मला ना एक आता 30 एज आहे ना, तर मग मला शारीरिक वेदना म्हणून इतकं फिजिकली मला अजिबात नाही पाहिजे असायची. मी घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं की मला खूप मोठा डिसीज झाला ना, तर मला पेन किलर द्या, इंजेक्शन द्या, पण मला मारून टाका, पण मला वेदना नको. तर ह्या लॉकडाऊननी मला हे दिलं की म्हणजे व्यायाम करायला मला हे केलं आणि मी करायचे. आफ्टर डिलिव्हरी माझं पोटाचा घेर खूप वाढलेला. जेव्हा ना मामांनी सांगितलं की घाम आला पाहिजे इतका व्यायाम करायचा, तेव्हापासून पोटाचा घेर काय मला इतकं छान वाटतं ना, मला आता म्हणजे क्षणभर सुद्धा वाटत नाही की अरे मला फिजिकली काहीतरी होऊन मी मरेन. आणि फक्त आता मला लाईफ मध्ये मला एवढंच करायचं की म्हणजे लिटरली की मी समाजासाठी काहीच करत नाहीये. हे जे आहे ना माझ्या मनात, ते त्याच्यावरती मला वर्कआउट करायचं असं मला वाटतं. आणि इमोशनल म्हणजे इमोशन्स वरती कंट्रोल नाही होत, लगेच डोळ्यात पाणी येतं. हे म्हणजे मला असं वाटतं की समोरचा मला कमजोर समजतो का, पण ते माझं प्रेम असतं ऍक्च्युली, की मला इतकं वाटतं. आता हे सगळे माझ्या लाईफ मध्ये जे कोणी आले ना, त्यांच्याबद्दल मी एवढी ग्रेटफुल आहे ना, की मला असं वाटतं की अरे हे किती मोठे आहेत आणि मी किती यांच्या पुढे छोटी आहे. मला देवाने एवढं सगळं दिलंय, तर मी दरवेळी अशीच असते. आता उलट मी मॅच्युरिटी आली तर मला म्हणजे मी कमी एक्सप्रेस व्हायला लागले. म्हणजे असं नाही बोलावंसं वाटत, आपल्यामुळे मन दुखेल की काय, असं असतं. म्हणून परत अजून स्वतःबद्दलच हे करायला लागले. पण ह्यानी मी लँडमार्क तर केलंच आहे, पण हा लाईफ इज ब्युटिफुली मला रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये विचार करायला हे आणि मी आधीची माझी मुलगी तिच्यावरती म्हणजे रागवायची, चिडचिडायची तर पूर्ण बंद झालं 0%. इव्हन मी तिला मारायलाही लागले होते, सुरुवात झाली होती अभ्यासासाठी, पण ते हे झालं. आणि माझ्या मिस्टरांना आनंदला शिफ्ट शेड्यूलमुळे हे सेशन अटेंड नाही करता येत. पण जेव्हा केव्हा आम्ही असतो ना एकत्र, त्यावेळेस आम्ही तिघही म्हणजे लाऊडस्पीकर ऑन करून हे सेशन ऐकतो. आणि जेव्हा केव्हा स्ट्रेस, इव्हन माझी मुलगी सुद्धा लाईफ इज अ ब्युटिफुल मज्जाच मजा असं जोरात ओरडतो. त्याच्यामुळे इतकं स्ट्रेस फ्री आणि हे आहे ना, की आता मी ते इमॅजिन करते की अरे हा वर्ड मध्ये काय जादू असते. थँक्यू. दीपाली, खूप छान शेअर केलं. आणि भावना व्यक्त करणं किंवा अश्रूच्या रूपानं ते भावना व्यक्त होणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. त्यालाच म्हणायचं व्यक्त होणं, रिक्त होणं आणि मुक्त होणं. दुसरी गोष्ट, तू एक जी छान सांगितली की तू स्वतःबद्दल काय विचार करत होती, स्वतःला कशी कमजोर समजत होती, पण तुझं आता लक्षात आलं की ते माझे विचार होते, माझे विचार बदलले, संवाद बदलले तर माझ्यावर खूप बदल होईल. आणि दुसरी गोष्ट, शारीरिक यातना किंवा जे वेदना आहेत त्यामधनं हळूहळू बाहेर यायला लागली. खूप आनंद होतोय. आणि तू अगदी मनापासून प्रामाणिकपणे सर्व शेअर केलं, काही असं गुडी तू नाही केलं, त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि अशी माणसं या जगातली श्रेष्ठ माणसं असतात. तू मनापासून आतून जे आलं ते शेअर केलं. आम्हाला सुद्धा सर्वांना ही प्रेरणादायी आहे. त्याच्यामुळे कृपा करून स्वतःला असे समजू नको. तू महान आहे, आम्ही महान आहे, या जगातला प्रत्येक जण महान आहे. त्याच्यामुळं मनानं जे आपण विचार करू, आपल्या मनामध्ये जे समज करू, मनामध्ये जी धारणा पक्की करू, तसं आपण समजू, तसं आपल्या कृती होतील, आपले तसे विचार होतील आणि आपला आयुष्याचा प्रवास तसा होईल. या जगातली सर्वात सुंदर, श्रेष्ठ, महान, श्रीमंत. आणि आता तू शेअर केलं हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे. त्याच्यामुळे तू सामाजिक कार्य काही करत नाही असं समजू नको. तुझे संस्कार करते, तुझं विचार मांडते, हे सुद्धा सामाजिक कार्याचाच भाग आहे. त्याच्यामुळं तू खूप सुंदर, महान, श्रीमंत,
हुशार, आनंददायी या जगातली व्यक्ती आहे. हे जग सुद्धा तसंच आहे. या जगातला प्रत्येक जण आहे. तू छान सुंदर केल्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि ह्या लाईफ इज ब्युटिफुल माझ्या सेशन मधनं किंवा आरोग्य धनसंपत्ती सेशन मधनं राजेंद्र कुराडेचे फॅमिली मेंबर, आई वडील, नातेवाईक, बहीण, भाच्या, मित्र सगळ्या जर फायदा कुणी करून घेतला असेल राजेंद्र, आणि आपले जी संपत्ती आहे आणि आपलं आर्थिक स्वास्थ्य आहे, आपले नातेसंबंध किती आपण त्याला ग्रूम करतो किंवा संगोपन करतो आणि ते संस्कार किती आपल्या नातेवाईकामध्ये रुजवतो यावर माणसाची श्रीमंती अवलंबून आहे. राजेंद्र आणि मनीषा तुमच्या दोघांचं अभिनंदन. मला असं वाटायला लागले की मागच्या 2-3 सेशन पासून वहिनी, आबा, राजेंद्र, मनीषा सोबत सेशन लीड करते. हे सेशन असेच लीड करत पुढे चालत राहावं. आणि खूप छान सगळेजण शेअर करताय. तुमच्या सगळ्याचं म्हणजे डॉक्टर अश्विनी गेटे असेल, दीपाली असेल, तुमच्या सगळ्याचं अभिनंदन. आणि आपल्याला जे कोर टीम आहे किंवा आपण जे आता सेशनला हजर आहे त्या सर्वांकडून अपेक्षा जी आहे तीच आहे की आपण जेवढे जवळचे मित्र, नातेवाईक, कुटुंबातले सदस्य सर्वांना हसत खेळत, त्यांना बर्डन न वाटता मजाच मजा करत आपल्यामध्ये बदल घडवून आणून या सेशनची, या प्रवासाची सर्वांना आपण जोडून घ्यायचंय. धन्यवाद दीपाली. दीपाली तुझी मुलगी खूप गोड आहे हा. किती तुझ्या सुंदर डोक्यावरून हात ठेवत होती, किती माया करते, खूप गोड आहे, मस्त आहे, नशीबवान आहे दीपाली. नमस्कार सगळ्यांना. मला हे शेअर करायचं आहे की लाईफ इज ब्युटिफुल मजामध्ये आल्यानंतर मी स्वतःला चेंज करत आलो. पण तेव्हा मला जाणीव झाली की आपण स्वतःला चेंज करून फक्त चालणार नाही, कारण आपल्या आजूबाजूची माणसं, आई बाबा असतील, म्हणजे मुलं असतील, भाऊ असतील, बहिणी असतील, त्यांनी पण चेंज व्हायला पाहिजे. आणि मला आजच्या सेशनमध्ये माझी बायको, माझा मुलगा, माझे तिन्ही भाऊ, 4ही भाऊ, तानाजी, गणपत, शिवाजी, मोहन, माझी बहीण वनिता, वैशू, माझे मेहुणे अविराज, माझी मेहुण्याची मंडळी स्वाती, माझे ऑफिसचे तिघे चौघे, सगळ्यांना बघून मलाच भरून आलं की अरे म्हणजे हे लाईफ इज ब्युटिफुल मजाने मला वेळ लावलं, ठीक आहे, माझ्या सगळ्यांना वेळ लावला असं वाटायला लागलं आता. आणि ही चांगलं आहे. म्हणजे आय एम हॅपी टू से दॅट की जो चेंज मीच अनुभवलाय, मशीन टू मॅन, मॅन टू ह्युमन, तो चेंज माझ्या सगळ्यांनी अनुभवला तर, आणि तो परत पुढे प्रसारित व्हावा हे मला वाटतं. आणि हेच सामाजिक स्वास्थ्याचं हेच एक फलित असेल की स्वतःमधून, कुटुंबामधून समाजामध्ये. मी थोडक्यात तेवढं सांगू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. राजेंद्र कुराडे नंतर जर किंवा तुमच्या दोघांचीच अर्धी लोक हित आहेत, अर्धे कुटुंब हित आहेत, आणि तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा आर्थिक असू द्या, कौटुंबिक असू द्या, शारीरिक, मानसिक तुम्हाला जास्त होणार आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याचा अनुभव येईल. तर आता जे सेशन मध्ये हजर आहेत, आपले आता 2च सेशन राहिलेले आहेत, हा एक आणि अजून 2. दुसरे 2 सेशन मध्ये आपण आतापर्यंत झालेल्या सगळ्या सेशनचा आढावा आणि वैश्विक स्वास्थ्याचा काय संबंध आहे, पंचतत्वाचं स्वास्थ्य आपलं काय महत्वाचं आहे, पंचमहाभूताचं हे आपण बघणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, जेवढ्या आता आपण सेशन मध्ये हजर आहे त्या सर्वांनी आपल्या कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र यांना शेअर करायला सांगा, त्यांना सांगा. आणि नंतर जे आपले 2 सेशन राहिले त्याच्या अगोदर मागच्या 8 सेशन त्यांना युट्यूबला बघायला सांगा आणि त्या विचार करून त्यांना इथं हजर राहायला सांगा. जर त्यांना काल कर्तव्य कामामुळे जर नाही बघता आलं तरी त्यांना डायरेक्ट 9व्या सेशनला, तरी 9व्या-10व्या सेशनला आले तरी मागच्या सर्व सेशनचा तिथं आढावा रूपेनं, सारांश रूपानं आपण निर्माण करणार आहे. तर त्यावेळी आपल्या सर्वांना हजर राहता येईल. जेवढ्या आयुष्यात आपले नातेवाईक, मित्र आणि माणसं असतील तेवढी आपली श्रीमंती त्यास, आणि मग ते आर्थिक आणि ह्याचा काय संबंध आहे आपण आजच्या सेशन मध्ये क्रिएट करणारच आहोत. आता मला वाटतंय संजय बाळकृष्ण साबळे तुमच्या आयुष्यामधून थोडक्यात 1-1.5 मिनिटामध्ये आपण काय शेअर करायचं असेल ते करावं प्लीज. अरविंदजी धन्यवाद, खूप छान शेअर केलं. आणि पुढच्या सेशनला 200 फॅमिली तुमच्याच असल्या तरी चालतील, आणि राजेंद्रचे 200, 400 फॅमिली, 500 फॅमिली आपण कनेक्ट करू शकतो, ब्रेकडाऊन झाला तरी चालेल. सर नमस्ते. आपला खर तर गेले 1 वर्ष 2 वर्ष आपण बघतोय मी सर, आपलं काम खरंच खूप चांगलं आहे. आणि आपलं सीतामाईच्या डोंगर इथं आपलं हे झालं होतं भेट, आपलं 1 तासाचं भाषण मी खरं तर खूप मन लावून ऐकलं आणि तिथपासून खरं तर माझ्यात बदल झाला थोडासा. म्हणजे मान हिरवा आहे. माझी ओळख सांगतो सर आधी, मी तालुका समन्वयक मान आपला पाणी फाउंडेशन. अजितदादांसोबत काम केलं, आपल्या प्रफुल्ल सोबत सुद्धा काम केलं आणि डॉक्टर प्रदीप सोबत.
पण तुम्ही जो अनुभव दिला, तुम्ही जो आम्हाला विश्वास दिला, तो खरं तर खूप चांगला महत्वाचा होता. मान हिरवा आहे, मान पाणीदार आहे आणि तो खरोखर झाला सर 100%. तुमचं अभिनंदन सर्वांचं आणि गावकऱ्यांचं. आणि तुमच्या आशीर्वादानं खरंच सर मान हा समृद्ध आणि 100% आम्ही चांगला बघितला आहे आणि तेच स्वप्न आम्ही बघतोय आणि 100% सर माझ्यात बदल झाला आणि मी खूप चिडचिडा, खूप रागीट होतो. आपली अर्चना गुंडगड याच्यावर आहे, तिला माहिती आहे की माझ्यामध्ये 100% सर बदल झाला आहे आपल्या कार्यक्रमामधून. संजयजी तुमचं खूप अभिनंदन. पण तुम्हाला परत एकदा सांगतो, जे तालुका समन्वयक म्हणून तुम्ही जे लोकांनी काम केले, लोकांना एकत्र आणलं, लोकांच्या विचारामध्ये बदल घडवायला कदाचित आमचा थोडाफार काही उपयोग झाला असेल, पण तुम्ही जे कष्ट घेतले सर्व तालुका समन्वयक म्हणून खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि गावकऱ्यांनी जे कष्ट घेतले त्याचं मूल्यच करता येत नाही. आणि तुम्ही एक छान सांगितले की मान पाणीदार आहे, मान हिरवागार आहे, मान समृद्ध आहे, मान सुखे आहे, मान श्रीमंत आहे आणि हॉलिडे डेस्टिनेशन आहे आणि मान हे पाणीदार, ह्या सर्व गोष्टी घडून आल्या. आणि ज्यावेळी सर्व माणसाचे विचार एका दिशेने जातात आणि त्या प्रांताचं त्या भौगोलिक ह्याचं खरोखर सर्व बदलू शकतं, ते बी 2-3 वर्षात. हे ज्वलंत उदाहरण आहे. हा विश्वास आपल्या जगातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजवायचा आहे. आणि प्रत्येक जगातल्या व्यक्तीला जर वाटलं की अरे मी आनंदी आहे, माझं जीवनमध्ये उत्सव आहे आणि आयुष्य सुंदर आहे, मजाच मजा, तर हे जग सुद्धा एकदम सुंदर होईल आणि आयुष्य सुंदर होईल, व्यक्ती सुंदर होतील, प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य बघता येईल आणि हे विश्व पंचतत्व सुंदर होईल. आणि ह्याचा पाया मान तालुक्यातनं त्या 96 गावात किंवा सीतामाई डोंगराची तुम्ही आठवण केली. आणि त्यावेळी बऱ्याच लोकांचा जे काय बोलत होतो, वेडा माणूस होतो, मी वेडाच आहे, वेडीच माणसं मला खूळ लागले, म्हणजे मला वेळ लागले. आणि हे आपल्या सगळ्या मनाची जादू आहे. ह्या गोष्टी घडून आल्या आहेत आणि कुणी सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हतं, पण आता लोक म्हणायला लागले आयला ही येडं बोलणं तसंच झालं की प्रत्येकाने छंद जगा आणि मनाला प्रसन्न करून तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते बोलत राहा. कुटुंबात आयुष्यात तेच घडेल, त्या गावात बी तेच घडेल, तालुक्यात ते घडेल, महाराष्ट्रात आणि देशात आणि ह्या विश्वामध्ये घडेल. ही विचारधारा, ही संस्कृती आपल्याला पूर्ण जगाकडे घेऊन जायचं आहे. संजयजी तुम्ही मनमोकळेपणाने बोलला, व्यक्त झाला, धन्यवाद. आणि त्याच वेळी तुम्हाला सर्वांना मला एक अॅक्नॉलेज बी करता आलं आणि गावकऱ्यांना सुद्धा अॅक्नॉलेज करता आलं. ही सर्व क्रांती ते जनक पिलर तुम्ही तालुका समन्वयक आणि सर्व गावकरी आहे, तुमच्या सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद. लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा सर्व टीमला माझा नमस्कार. मी श्री बी किरण विश्वनाथ, राहायला गोरेगावला आहे. गाव मूळ माझं जिल्हा सांगली, तालुका खानापूर, विटा लेंगरे. मागील 10 वर्षापासून मी आधार फाउंडेशन ह्या संस्थेअंतर्गत सामाजिक कार्य करतोय आणि त्याच्या अंतर्गत माझ्याकडनं बरीच सामाजिक कार्य झाली, जसं रक्तदान आहे, अवयवदान आहे, थॅलेसेमिया आहे. त्याच्यानंतर आपली जे निसर्ग आहे, जो धर्म आहे, जी आपण जे विधिका विधान म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो, ती पंचमहाभूत, त्या पंचमहाभूताशी मी मागील अनेक वर्षापासून कनेक्टेड आहे. आणि मागील काही वर्षाच्या आधी मी बिझनेस करत होतो, व्यवसाय माझा होता, आताही आहे. त्या व्यवसायातून ज्यावेळी काही चलन यायचं, ते सुख किंवा तो आनंद जेवढा असायचा त्यावेळी ते येत होता, त्यावेळी खूप आनंद होता. पण त्याच्या पलीकडे काहीतरी असतं हे मला सामाजिक क्षेत्रामध्ये आणखीन डीप मध्ये जाताना कळालं. एक्झाम्पल जर मी देऊ शकतो, जसं एखाद्या वेळी मला एक ब्लडची रिक्वायरमेंट येते आणि ही ब्लडची रिक्वायरमेंट जेव्हा येते त्यावेळी मला कमीत कमी 2 तास 3 तास थोडंसं वर्कआउट करावं लागतं, कारण की AB पॉझिटिव्ह असतं किंवा कधी कधी AB निगेटिव्ह असतं. तसंच एक उदाहरण आहे, गोरेगावच्या एरियामध्येच एक रात्रीच्या 11 वाजता मला कॉल आला आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांना AB निगेटिव्ह ब्लड पाहिजे टाटासाठी. आणि त्यांनी दिवसभर ब्लड शोधलं होतं, पण त्यांना ब्लड भेटलं नाही. मग शेवटी त्यांना कुठेतरी रेफरन्स लागला की आधार फाउंडेशन ब्लडसाठी काम करते. मग त्याने रात्रीच्या 11:15 मला फोन केला आणि सर असं ब्लडची अर्जंट गरज आहे आणि ब्लड मिळेल का? तर मी म्हटलं केस काय आहे? तर त्याने एक्सप्लेन केलं की एक लेडी आहे, 9 महिने 9 दिवस होऊन गेलेले आहेत. काम करताय, पण काही प्रसंग किंवा उदाहरण द्यायची आवश्यकता नाहीये. तुम्ही खूप चांगलं काम करताय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही ही जर काम करताय ते नाही केलं तर काय होईल आणि तुम्ही कशासाठी काम करताय ते? हे जे आपण दिलंय मानसिक सुख किंवा आर्थिक सुख, आर्थिक सुख तर लोकांना कसंही लागतं, पण आर्थिक किंवा पैसा असल्यानंतरही एक समाधान
भेटेलच असं नाहीये, पण सामाजिक कार्य करताना किंवा तुमच्या मनाला जे आवडेल ते कार्य करताना, निसर्गाशी रिलेटेड असताना तुम्हाला 100% समाधान लाभेल हे मला कळून चुकलंय. कारण की मी ज्यावेळेला पण तुम्ही समजा ते नाही केलं, तुम्ही ते करताना समोरच्या लोकांना काय समजता तुम्ही? समोरचा एखादा व्यक्ती असो किंवा एखादा वातावरण असो, ते परमेश्वराने दिलेलं मला एक देणगी आहे आणि त्याचा मी एक सेवक आहे. मला हेच सध्या तरी फील होतं. अजून किरण प्रश्न तुम्हाला परत विचारतो. तुम्ही फक्त तुमच्याबद्दल, मी आणि माझ्याबद्दलच बोलताय. समोरच्या माणसाला तुम्ही मदत करताना, आधार देताना किंवा जी बी कुठली कृती करताय त्यावेळी त्या माणसाला तुम्ही काय समजता किंवा काय म्हणून ऐकता तुम्ही? समजा तुम्ही ते नाही केलं तर काय होईल? आणि तुम्ही लगेच उत्तर द्यावं असं अपेक्षित नाही. तुम्ही शांतपणे विचार करा, कारण तुम्हाला समाधान मिळतंय, तुम्हाला चांगलं वाटतं, ही गोष्ट चांगली गोष्ट. तरी सुद्धा ज्यावेळी आपण दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला मदत करतो, आधार देतो, त्यावेळी आपल्या बॅकग्राऊंड मध्ये समजा त्या माणसाला मदत नाही केली किंवा काय झालं किंवा त्या माणसाला आपण काय समजतो किंवा काय म्हणून ऐकतो हे तुम्हाला रिअलाइज होणं गरजेचं आहे. आणि ते आपण थोडस आता उत्तर नाही दिलं तर शांतपणे त्याच्यावर विचार करावा. पण तुम्ही जे काम करताय खूप चांगलं काम आहे आणि आपलं अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद. किरण, ही लास्ट वीकला पण सॅटर्डेला अटेंड केलेला होता सेशन, तर त्यात ही असाइनमेंट होती. तर ती जरा एकदा तुम्ही परत एकदा असाइनमेंट बघा आणि ती प्लीज असाइनमेंट करा आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल. थँक्यू. थँक्यू सो मच मला इथे संधी दिली बोलण्याबद्दल. आणि मला एक गोष्ट, मी गेल्या 10 सेशन म्हणजे मी आधीच्या 10 सेशन मध्ये पण होतो आणि आता गेल्या 7 सेशन पासून इथे कंटिन्युअस पार्टिसिपेट करतोय. तर मला एक गोष्ट जाणवली माझ्या होमवर्क मधनं, ती म्हणजे व्यक्त होण्याचं मुक्त विद्यापीठ आणि प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेमध्ये व्यक्त करण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होते. आणि मी त्या गोष्टी साध्य होताना अतिशय विश्वस्त आणि नितळ भावाने तुमचं समर्पण आणि त्याच्यासोबत आम्ही त्याच्यामध्ये एकत्र पार्टिसिपेट करताना पाहतोय. तर मला आजचा जो विषय आहे म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य, त्याच्या व्यतिरिक्त आपलं फायनान्शियल स्वास्थ्य हा विषय ज्या वेळेला नामदेव सरांनी अगदी सहजतेने हाताळताना मी तुम्हाला पाहतोय, मला जाणवलं की हा व्यासपीठ खरोखर भविष्यासाठी बनलेला आहे आणि भविष्यातल्या प्रत्येक तरुण पिढीला ऍज वेल एज जे काही सध्याची वयस्कर माणसं आहेत त्यांना ह्या व्यासपीठातनं खूप काही मिळणार आहे. आणि सोप्या पद्धतीने मांडलेला एक सोपा व्यासपीठ प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी त्याच्या मातृभाषेमध्ये व्यक्त होण्यासाठी उपलब्ध असलेला व्यासपीठ, असं मला माझ्या असाइनमेंट मधनं इथे जाणवलं. आणि मला असं वाटलं की ही गोष्ट मला इथे ह्या क्षणी व्यक्त करायची होती. थँक्यू सो मच माऊली, मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. अशोक धन्यवाद. खूप सोप्या शब्दात छान. आणि आपण खरं तर आपलंही आणि ह्या सर्व समाजातल्या आणि विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचं, कुटुंबाचं भविष्य निर्माण करतोय. आणि ते भविष्य असं निर्माण करतोय की शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य आणि वैश्विक स्वास्थ्य. हा प्रवास सुरुवात आणि शेवट कुठंच नाही, हे सायकल आहे, त्या पद्धतीनं चालणार आहे. आणि आपण ह्या विश्वासाठी हे सर्व निर्मिती करतोय. ते विचार आपण रुजवतोय, विचाराची पेरणी करतोय आणि हे विचार प्रत्येक देशाच्या जी भाषा असेल, प्रत्येक माणसाची जी भाषा असेल त्या त्यांच्या बोली भाषेतनं ते पोचलं पाहिजे. आपल्याला त्या पद्धतीने तयारी करायची आहे. आणि म्हणजे कुणाला माहित नसेल तर मागचे 10 सेशन जे झाले लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजा, त्यामध्ये अशोक पाताडे चा काय रोल आहे, आता जी तांत्रिक गोष्टी ज्या 3-4 लोक जण बघताय, अशोक पाताडे त्यावेळी आणि त्याची टीम एक सिंगल हँडेडली बघत होती, खूप छान पद्धतीने केलं होतं. ते आमच्यासाठी पहिलीच वेळ होती. तर त्याबद्दल सुद्धा तुझं आणि टीमचं अभिनंदन. आणि राखीमुळे ही सुरुवात झाली. पुढे उशिरा होणार होती 3-4 वर्षांना, पण 4-5 वर्ष लवकर झाली. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन सर्व गोष्टी बोलता येतात. अशोक तुझं परत एकदा अभिनंदन. परंतु म्हणजे आपण जे काय करतोय आपल्यात परिवर्तन झालंय. तर सर्वात जवळचा माणूस कोण प्रमाणित करणारा असेल तर बायकोसाठी नवरा, नवऱ्यासाठी बायको. आपण ते कधीच अॅक्नॉलेज करत नाही, कारण आपण ह्या बाबतीत खूप कंजूस आहे.
बाहेरच्या लोकांचं खूप आपण कौतुक करू, वावा करू, पण नवरा बायको एकामेकाला फार वेळा कमी वेळा या बाबतीत व्यक्त होतात. तर त्यामुळे आपण ललिता आली की त्याचं शेअरिंग घेऊया. मला वाटतं गुट्टे साहेब, आपण आता जे आपण आर्थिक स्वास्थ्याविषयी बोलतोय यामध्ये 4 भाग आहेत. एक आर्थिक व्यवस्थापन आहे, परत आर्थिक स्वास्थ्य आहे, आरोग्य आहे ना अर्थार्जन आहे. आणि ह्या 4हीचा सामाजिक स्वास्थ्याशी आणि कौटुंबिक स्वास्थ्य आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्याशी काय संबंध आहे. आता जे मी आपली परिस्थिती असेल, आपण जेवढं स्वतःला श्रीमंत समजत असेल, गरीब समजत असेल, आजारी समजत असेल, कमकुवत समजत असेल, बेचारे समजत असेल, बिनकामाचा आहे, माझ्या आयुष्यात जगण्यात काही अर्थ नाही, असं बरंच जे बी काय आपण समजत असेल, आपण जे बी आपल्या आयुष्यात आता आर्थिक प्राप्ती आहे किंवा कौटुंबिक स्वास्थ्य आहे किंवा मानसिक स्वास्थ्य आहे किंवा शारीरिक स्वास्थ्य आहे, जेवढं आपण आपल्या मनानं मागितलंय, जेवढा आपण मनामध्ये विचार केलाय आणि त्याच्यावर विश्वास ठेवलाय तेच मिळालंय. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे, आपली आजची आर्थिक परिस्थिती ही आपल्या विचाराची, आपल्या संवादाची, ही बोलण्यामधनं निर्मिती झालेली आहे. आणि आपला मेंदू नेहमी, आपलं शरीर कसं जिवंत राहील किंवा आपल्याला आपण जेवढं मागतो, मन जेवढं डिमांड मेंदूला करतं, त्याप्रमाणे शरीरामध्ये केमिकल सिक्रेट होतात, त्यानुसार आपले कृती निर्माण होतात आणि त्याची कंपनं आपल्या ह्या विश्वामध्ये जातात आणि विश्वामधनं ती मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येतात. आर्थिक स्वास्थ्याचं सुद्धा तसंच आहे. आपण गरीब राहिलो, आपल्या विचारामुळे राहिलं. विचारांची जादू, थिंक अँड ग्रो रिच, हे 1920 मध्ये पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्याला माहित आहे. आणि आध्यात्मिक मध्ये नेहमी सांगितलं जातं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे. आपण गरीब राहिलो कारण आपली भाषा तशी आहे, आपलं बोलणं तसं आहे, आपलं संवाद तसा आहे. आपण असं म्हणतो, मला कुठनं पैसा येणार, मी असाच गरिबीत म्हणणार तथा असतो. आपण म्हणणार आपल्याला ही गाडी घ्यायला जमणार नाही, मला आता आई बाप गरीब होते, त्यांच्याकडे जमीन नाही, घर नाही, मला हे सगळं करायचं आहे, मी एवढं कधी करू, पोरं बी शिकत नाही, मी एकटाच आहे, दुसरे भाऊ बी काही करत नाही, तथा असतो. त्याच्यापेक्षा मी आता सामाजिक सेवा कसं करू, माझ्याकडेच खर्चायला पैसे नाहीत, माझाच खर्च भागत नाही, मीच आर्थिक विवेचनात आहे, तथा असतो. आपण असं वाटतं की आपल्याकडे कधीतरी पैसा येईल, मी श्रीमंत होईल, मग सगळं सामाजिक कार्य करील, मी हे करील. असं होत नाही. ज्यावेळी आपण जी परिस्थिती आहे त्यामधनं छोट्या छोट्या समाजासाठी काम करायला सुरुवात करू, जी काही आपल्याकडे आर्थिक परिस्थिती आहे कुटुंबाचं बघून समाजासाठी उभं राहावं. ज्याही पद्धतीने आपलं शारीरिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी या पंचतत्वासाठी काही करायला लागू. जेवढी माणसं, जेवढ्या विश्वातली माणसाची संख्या, निसर्ग असेल, पशु प्राणी असेल, जेवढे आपण आपल्या कवेत घेऊ, आपण आपले समजू आणि त्या पद्धतीनं ज्या परिस्थिती आता आहे त्या परिस्थितीतनं, म्हणजे असं म्हणलं जायचं की तीळ सुद्धा 7 जणांनी खाल्ला होता. म्हणजे जे आहे त्याच्यातनं आपण द्यायला शिका, शेअर करायला शिका. आणि त्याचबरोबर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, तुमच्याकडे काही नसू द्या, राहायला घर नसू द्या, झोपडी नसू द्या, शिकायला पैसे नसू द्या, शेताचं नुकसान होत असू द्या, काही असू द्या, आता जे संजय साबळेंनी जे सांगितलं, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मान खटाव दुष्काळी भागात हीच परिस्थिती होती. पण ओरडून बोलून संवाद साधून सांगून गोष्टी सांगून लोकांच्या विचारामध्ये बदल झाला आणि आज 3 वर्षानंतर ती सर्व परिस्थिती इथं बदललेली दिसते. रुपाली, तुला सुद्धा माहिती आहे, तो आलेले खरोखर मान हिरवागार झालाय, आता मान समृद्ध व्हायला लागलाय. आणि मग एका प्रांतात जर हे होत असेल तर ह्या जगातल्या प्रत्येक माणसाच्या विचारामध्ये बदल घडवून आणून ह्या जगाला आपण श्रीमंत का करू शकत नाही? तुम्ही आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होईल, तुम्ही कौटुंबिक दृष्ट्या श्रीमंत व्हाल, तुम्ही सामाजिक दृष्ट्या श्रीमंत व्हाल, आपण सगळे शारीरिक दृष्ट्या श्रीमंत होऊ. पण हे सर्व करायसाठी आपली मानसिक श्रीमंती आहे. तुम्ही म्हणायला शिका, मी श्रीमंत आहे. ह्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस मीच आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला शंका घेऊ नका, त्याला अविश्वास दाखवू नका. बघा आपल्या आयुष्यामध्ये काय जादू घडते. बरेच जण म्हणते आता लॉकडाऊन आहे, आमची नोकरी गेली, शेत पावसाने गेलं, आमच्याकडे काय नाही, कसं श्रीमंत म्हणू. तुम्ही जोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजत नाही, स्वतःला श्रीमंत म्हणत नाही, 1000 जणांना या सांगत नाही की ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत, आनंदी, सुखी, समाधानी
उत्साह असलेला, जीवन उत्सव म्हणून साजरा करणारा माणूस मी आहे असं ज्यावेळी म्हणाल, वारंवार सांगाल, वारंवार बोलाल, वारंवार मनात विचार कराल, व्यक्त व्हाल, त्याच वेळी आपल्याकडे श्रीमंती चालून येईल. आणि श्रीमंती जर आली, आर्थिक अर्थार्जनानं आर्थिक गोष्टी आपल्याकडे आल्या, 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे असतील, तज्ञ तुम्हाला पुढे सांगतील. हे आल्यानंतर जर आपल्याकडे तिचं आर्थिक व्यवस्थापन करायची क्षमता नसेल, आपल्याकडे ताकद नसेल, तिचं ज्ञान नसेल, तर ती लक्ष्मी आपल्याकडे खूप दिवस थांबणार नाही. दुसरीकडे त्याच्याकडे जी आर्थिक क्षमता, आर्थिक ताकद असेल, विचारशक्ती असेल की ह्या सर्व गोष्टीचं त्याचं व्यवस्थापन करायचं, तिथं ती लक्ष्मी थांबणार नाही, तर दुसरीकडे निघून जाते. ज्याच्याकडे क्षमता आहे, या जगात जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचा हा कान मंत्र तोच आहे. आणि आपल्याला म्हणून विचार बदलायचे आहे, बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे, स्वतःला गरीब समजायचं नाही. हितली श्रीमंती वाढवा, मनाला म्हणा तुम्ही श्रीमंत आहे, आणि मग श्रीमंत आली तर त्याचं नियोजन कसं करायचं, आर्थिक व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि जर सुरुवातीला आपण म्हणलं तसं आपण आनंदी राहिलो, समाधानी राहिलो, श्रीमंत समजायला लागलो, महान समजायला लागलो आणि त्या विचाराने बोलायला लागलो, तर आपलं आर्थिक आरोग्य, आर्थिक गणित कधीच बिघडणार नाही. आणि आपण जे आर्थिक स्वास्थ्य समजतो ही फक्त आपल्या समजण्याची गोष्ट आहे. आर्थिक स्वास्थ्य म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती गोळा करून ठेवलाय, आणि आर्थिक स्वास्थ्याचा काहीही संबंध नाही. आतापर्यंत जे बोललो त्याच्या मुळाशी आर्थिक स्वास्थ्याची संकल्पना आहे. आर्थिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही कसंही असा, आता जी काय आपली परिस्थिती आहे, संपत्ती आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, बेकार आहे, जे आहे, तर तुम्ही सामाजिक स्वास्थ्यासाठी काय कार्य करत असाल, जर कौटुंबिक स्वास्थ्यासाठी तुम्ही मोठ्या मनाने विचार करत असाल, आपल्याला एक आयुष्याला स्वयंशिस्त असेल आणि मनाला आता बोललेलं तुम्ही वारंवार त्या सूचना देत असाल, स्वयं सूचना देत असाल, आणि मग शारीरिक शिस्त आणि श्रम प्रतिष्ठा आणि स्वयंशिस्त मधनं कृतीत असाल, तर तुमच्याकडे जेवढी संपत्ती पाहिजे, आतापर्यंत आपण जे जे मागितलं तेवढंच आपल्याला मिळालं. लक्षात ठेवा, आपण मागतोय एवढं. त्या जगाला, त्या जगाच्या आर्थिक स्वास्थ्याची घडी बसवण्याची ताकद, या जगामध्ये पंचतत्वाचं आरोग्य संतुलन होण्याची ताकद, या जगामधला प्रत्येक माणूस श्रीमंत विचारानं होईल आणि प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात श्रीमंत येईल. हा विचार जेव्हा स्वतःपासून कराल त्यावेळी स्वतःमध्ये बदल घडाल. जगातली माणसं त्याचे विचार करायला लागतील. ह्या जगातला प्रत्येक जण आर्थिक स्वास्थ्य असेल, आर्थिक श्रीमंत असेल, आर्थिक आरोग्य त्याचं चांगलं असेल, आर्थिक व्यवस्थापन चांगलं असेल, आणि जेवढा आपण ह्या विश्वव्यापी किंवा मोठा विचार करू तेवढंच आपल्याकडं अर्थार्जन येणार आहे. आपण काय म्हणतो, देवा पोटापुरतं तरी दे, अंतर्मन म्हणतं तथास्तून पोट भराय पुरतच मिळतं, कुटुंब चालवाय मिळतं. म्हणून ह्या जगाला आपलं मोठं कुटुंब करायचं आहे, आणि मग त्यानुसार आपल्याला नोकरी, व्यवसाय, आपल्या विचाराला चालना, मेंदूला आव्हान त्याच वेळी होतं. म्हणून आपल्याला आयुष्य त्या पद्धतीने जगायचं आहे. आपल्याला अगोदर असं वाटतंय मग माझ्याकडे पैसा येऊ दे, मग पैसा आला की मी हे करेल ती करेल. ज्यावेळी तुम्ही असं म्हणाल त्यावेळी तुमच्याकडे कधीच पैसा येणार नाही. तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे पैसा येऊ दे, श्रीमंत झाल्यावर मी करेल, म्हणजे अप्रत्यक्ष तुम्ही स्वतःला गरीब समजताय. तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये गरीब आहे, माझ्याकडे कंजूसपणा आहे, आज खरेदी करायला नको, हे करायला नको. जेवढे तुम्ही पैसे खर्च करताल आणि स्वतःला श्रीमंत समजताल तेवढा पैसा तुमच्याकडे येईल. परंतु जुन्या म्हणी होत्या, ऋण काढून सण नाही करायचा. अगोदर शांतपणे विचार करा, मनाला तशा पद्धतीनं प्रशिक्षण द्या, त्याला मन तुमचं फ्लेक्झिबल करून घ्या, आणि मग हळूहळू तो प्रवास करा. नाहीतर उद्या म्हणणार हाय ते विकतून खर्च करतून परत म्हणणार ते नामदेव भोसलेनं सांगितलं. कृपा करून तसं काय करू नका. कारण मी काय सांगतोय त्याचा तुम्ही अर्थ काय घेताय तो खूप महत्वाचा आहे. भले 1 रुपया असेल, 1 रुपया असेल तर मला 80 पैसे खर्च येतोय, तर 20 पैसे मी कुठं खर्च करायचे, कसे करायचे. काही जण आर्थिक विवंचनेत असून खायला नसेल, कारण ती अवस्था आपण स्वतःहून आपल्या विचारानं मागवून घेतलेले, त्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजची गरिबी आहे, अडचणी आहेत, माझ्यामुळे आलेल्या आहेत. लॉकडाऊन मध्ये कितीतरी लोक श्रीमंत झाले असतील, ज्यांनी खूप काम केलं असेल, तर आपण म्हणतो लॉकडाऊन झालंय, सरकारनं वाट लावली, माझं आता कसं चालणार, माझी नोकरी गेली, हे करू ते करू. हे सर्व असताना ज्यावेळी म्हणून काय व्हायचं ते जगात होते, याची परिस्थिती काही असू दे, परंतु मी मात्र ह्या जगातला श्रीमंत माणूस आहे. आणि हळूहळू जसं विचार कराल मार्ग सुचल, काम मिळत,
नवीन उद्योग व्यवसाय सुचल, नवीन निर्मिती काय करायची सुचल. मनाला कृपा करून बांधून ठेवू नका. मागच्या वेळी आपण प्रश्न दिला होता की मन हे साम्राज्य आहे, साम्राज्य हे अमर्यादित आहे. मग मनाला कशाला छोटं करता. हे संभावनाची साम्राज्याची दुनिया आहे. जेवढं मनाला मोठं कराल तेवढं आपल्या आयुष्यात सर्व प्राप्त होत राहील. त्यामुळे कृपा करून स्वतःला गरीब समजू नका. आपला अर्थार्जन किती आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, भौतिक संपत्ती किती गोळा केली याचा काहीही संबंध नाही. पण आपण ज्यावेळी असा मोठा विचार करू, सर्व विश्वाचा विचार करू, ती ताकद, ते विचार आणि तेवढी संपत्ती विश्वाच्या कल्याणासाठी येईल. आणि ह्या विश्वाचा आपण एक घटक आहे, आपलं कल्याण होणारच आहे. पण आपण म्हणतो माझं आधी कल्याण होईल मग दुसऱ्याचं बघल. पण देव तुमच्या पुरतच देतो किंवा सबकॉन्शियस माइंड अंतर्मन आहे आपल्या पुरतच देतं. म्हणून स्वतः पुरता विचार करू नका. किरणजी, तुम्ही जे कार्य करताय ना, तुम्हाला आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत. कारण तुम्ही समाजासाठी करताय, तुमचं कुटुंब मोठं आहे. परंतु तुम्ही एकच विचार करायचा आहे की मी त्या लोकांना काय समजतो आणि काय ऐकतोय प्रत्येकाला. त्याच्यामुळं कधी कधी आपण समोरच्याला डिपेंडंट ठेवतो, कधी कधी समोरच्याला आपण पॅरलाइज करून ठेवतो आणि त्यांना आपण कुठेतरी कमी लेखतो, गरीब समजतो, बेचारे समजतो, मी नाही केलं तर काय होईल समजतो. आणि त्याच्यामुळं आपल्या विचाराला, त्या कार्याला मर्यादा येतात. कार्य जर आपल्याला विश्वास घेऊन जायचं असेल तर मन मी तेवढंच मोठं करावं लागेल. दिलीप बुट्टे साहेब, तुम्ही जे कुटुंबाचं बॅलन्स शीट आहे, व्यक्तीचं जर लेखाजोखा आहे, थोडक्यात गावाकडच्या मराठी शब्दात तुम्ही सांगसाल, प्रथम तुम्ही बोलचाल, त्याच्यानंतर राजेंद्र कुराडे साहेब बोलतील आणि ते झाल्यानंतर संदीप भोसले बोलतील. पण तत्पूर्वी ललिता बाबर आता मला दिसते कॉलवर आले. ललिताला काहीतरी शेअर करायचं आहे आणि ते खरा अनुभव सांगायचा आहे. गुढी गुढी संदीपला चांगलं वाटायसाठी तू काय बोलायचं नाही. डॉक्टर संदीप भोसले म्हणजे खरोखर हे ऐकून काय परिवर्तन झालंय, काय बदल झाले, तुझा अनुभव काय आहे ते सांगायचा आहे. आणि तू बी थोडंफार कधी ऐकलं असलं तर तुझ्यात काय बदल झाला ते शेअर करायचं आहे. ललिता बाबर प्लीज. पहिल्यांदा माझ्याकडून सगळ्यांना नमस्कार. मला ह्या सेक्शन मधून जे अनुभव मिळाले थोडेसे शेअर करावेसे असे मला वाटलं. पहिल्यांदा तर मी माझ्या मिस्टरांविषयी सांगेन की 3 दिवसापूर्वी बुधवारी एक सेक्शन झालेलं आणि त्याच्यानंतर ना एक कंप्लेंट होती. तर मी त्यांना म्हटलेलं की तुम्ही एक गोष्ट होती त्या विषयावरती मी सरांशी चर्चा करणार आणि तुमची कंप्लेंट मी भोसले सरांकडे करणार. त्या विषयावरून त्यांनी आज त्या विषयावरती थोडंसं बोला वाटतं की त्यांनी त्यावेळेस मला फक्त 1 आठवड्याची वेळ मागितलेली होती आणि त्यांचं असं होतं की जे पहिल्यांदा त्यांचं हे एक मत होतं ते खूप चिडचिडपणा करत होते आणि एखादी गोष्ट जरी बोलायचं म्हटलं तरी ते अग्रेसिव्ह होऊन माझ्याशी बोलायचे. तर त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढे सेक्शन करता आणि तरी तुमच्यामध्ये जो बदल पाहिजे होता तो तुमच्यात नाहीये आणि पटकन ते मला चिडचिडपणाने चिडायच्याने बोलायचे. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की नाही तुम्ही खूप चिडचिडपणा करताय आणि मला खूप त्रास देताय. तर मी ही गोष्ट कंप्लेंट करणार आहे भोसले सरांकडे. तर त्यांनी मला 1 आठवड्याचा वेळ मागितलेला आणि त्या दिवसापासून आज 3 दिवस झाले. तर 3 दिवसामध्ये कालचा दिवस मी परवाचा दिवस ऑब्झर्व केलं तर त्यांच्यामध्ये मला म्हणजे एक 30 ते 40% त्यांच्यामध्ये बदल जाणवला. खरं तर मी सगळ्यांचे आभारी आहे की त्यांच्यामध्ये जे चेंजेस होतात हे सगळ्यांच्या कृपेमुळे मला ते अनुभवायला मिळाले. आणि मला अजून असं वाटतं की मीही हे सेक्शन हे करायला पाहिजेत, अटेंड करायला पाहिजेत. पण ऍक्च्युली ते माझ्याकडून होत नाही, माझं छोटं बाळ असल्यामुळं. पण ज्यावेळी कधी वेळ भेटेल त्यावेळेस मी करेन, कारण की माझ्यामध्ये पण असं झालेलं आहे, मी खूप चिडचिडपणा करायला लागले आणि कोणी दिसलं तरी त्याला पटकन बोलून देते. पुढं कोण माणूस आहे काहीही बघत नाहीये. आणि हे खरं माझं स्पोर्ट्समुळे आहे असं मला वाटतं, कारण की मी ज्यावेळेस स्पोर्ट्स करत होते त्यावेळेस पण माझ्यामध्ये असंच होतं. आणि आत्ताही थोडंसं दोघांमध्ये भांडण होतात. तर नेहमी काही ना काही चिडचिड कंटिन्यू असते. दिवसभरात आमचे 4 ते 5 वेळा भांडणच होत असतं. तर ह्यामध्ये मला स्वतःला बदल करून घ्यायचंय. त्यासाठी मी जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी तुमच्यामध्ये सहभागी व्हायला मला आवडेल आणि माझ्यामध्ये चेंजेस करायला आवडेल. जेवढा वेळ भेटेल तेवढा नक्की वेळ मी तुमच्यामध्ये सहभागी होईन. तर धन्यवाद सगळ्यांचे. मला खूप छान वाटलं. सर्वांनी असं चेंजेस झालेलं मला ऐकायला मिळतं, तर मला खूप छान वाटतं या गोष्टींचं. धन्यवाद.
ललिता, सर्वप्रथम मी तुम्हाला दोघाला एक्नॉलेज करतो की तुम्ही 1 मेला आणि मान तालुक्यात पाणी फाउंडेशन मध्ये खूप ठिकाणी वेळ दिला, कारण त्यावेळी आणि अजूनही ते वलय आहे. तू आता वर्ग 1 अधिकारी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करते. त्यावेळी तू भारताचं ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व केलेलं होतं. ट्रिपल चेस ना, मध्ये तू ट्रिपल चेस मधून ट्रिपल चेस मधून कुणीही गेलेलं नव्हतं. तू पहिल्या 10 मध्ये येऊन खूप मोठं नाव होतं. एवढं सर्व असताना तू त्याचा नावाचा वलयाचा उपयोग समाजासाठी केला आणि खूप मोठा बदल घडत आला. त्याचबरोबर आपण एवढ्या वलयामध्ये असूनही अजून तू जमिनीवर आहे आणि स्वतःविषयी प्रांजळपणेची कबुली देते. खरोखर घरघर की कहाणी, कुत्र्या मांजरासारखं नवरा बायकोचं नातं आहे. तुम्हाला कुणाला असं वाटतं असेल आम्ही दोघं बसले आम्ही कधीच भांडत नाही, आमचं दररोज भांडण होतं, मतभेद होते, पण आम्ही खूप त्याचा आनंद घेतो आणि 1 सेकंद सुद्धा त्याच्यात काही राहत नाही. त्यामुळे मतभेद होणं आणि विचाराचं हे होणं ते नैसर्गिक आहे, परंतु आपण ते हसत खेळत आनंदानं मजा तिथं सुद्धा घेतलेली पाहिजे. आणि संदीप, तुझ्यामध्ये जो काय बदल घडवून आलाय किंवा तू आणायला सुरुवात केली, असं घराघरामध्ये बदल घडव, पण एका दिवसात 360 डिग्री बदल होणार नाही. आपलं जे षड्रूपे आहे ते मध्ये आधी येत राहतात, आपण माणूस बनत राहतो, आपण काही देव नाही, परंतु समोरच्या माणसाला ती जाणीव करून दिलं आणि ज्याला जाणीव करून दिलंय त्याने स्वीकारणं आणि स्वतःमध्ये बदल करत पुढे जाणं ही यशाची फार मोठी गुरुकल्ली आहे. आणि ललिता, तू आता जे म्हणले ना, संवाद आणि भाषा खूप प्रभावी असते. ज्या ज्या वेळी वेळ मिळेल, तू असं म्हणतील तर तुला वेळच नाही मिळणार. तू म्हण की मला वेळ मिळणार आणि मी 10च्या 10 सेशन आणि हे राहिलेले 7च्या 7 सेशन बघणार, तुला वेळ बी मिळणार आणि तुझा बच्चू आहे तो एवढा शांतपणे झोपून राहील, तुला कळणार बी नाही, कदाचित तो बी सेशन ऐकल. आमच्याकडे तरी आमचा टॉम आहे, जर्मन शेपर्ड आहे, तो सुद्धा सेशनच्या वेळी थोडा सुद्धा आवाज करत नाही. त्याच्या वेळी आम्ही कॉलवर असतो, खाली येऊन शांत बसलेला असतो आणि सेशन झाल्यावर उकायला सुरुवात करतो. तसं त्याबद्दल भाष्य करू. तू जसं संदीपला ऐकशील आणि तू खूप एक छान सांगितली, मला माझ्यामध्ये परिवर्तन आणि बदल घडवून आणायचा आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं आणि तू मोकळेपणानं मुक्तपणे आणि आमच्या आता जे झूमवर जेवढे असतील त्या सर्वांना सुद्धा तुला बघायला बी मिळालं, तू शेअर करते. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं लोक शहरात गेली, मोठी झाली, अधिकारी झाली म्हणजे बदलली, तू खूप वेगळा असतात, असं काही नसतंय. आणि आपण जमिनीवरच जेवढं राहू आणि ह्या निसर्गाशी एक राहू, सामान्य माणसात मिसळून राहू, तसंच आपली प्रगती होत राहणार आहे. आणि ह्या जगात कुणीही सामान्य माणूस नाही, सगळेच असामान्य आणि श्रीमंत आहेत. जरी आपण सामान्य समजत असलो तर आपल्याला विचारामध्ये जादू घडवून आणायचे आणि आपल्या सर्वांना मिळून करायचंय. ललिता, तू अशीच मध्ये आधी सेशन ऐकत जा, युट्यूबवर बघत जा आणि तू जसं तुझ्या मुलाला ऐकशील, समजशील, निर्माण करशील, त्या पद्धतीनं पूर्ण त्याचं प्रतिबिंब उठणार आहे. तसंच संदीपचं असणार आहे. आणि हे प्रत्येकानं एकासाठी नाही तर संदीपला वाटेल बरं झालं त्याला बोललं म्हणून. संदीप, तुला तुझ्यावर काम करायचं आहे, ललिताला तिच्यावर काम करायचं आहे. त्यामुळे कृपा करून आपण जे सेशन मध्ये ऐकतोय तुम्ही घरच्यावर जाऊन काम करू नका किंवा घरच्याशी जाऊन आपण बोलू नका, आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. मुक्ता इथं मला हळूच म्हणायला लागली, मलाही बोलायचंय, तुम्ही बंद करा, तिला काय त्यानंतर गुट्टे साहेब बोलतील. की माझं इथं पॅरेंटिंगचं लगेच येतं डोक्यात, म्हणून मी शेअर करते. इथं सगळ्यांसाठीच आहे, ह्यातून सगळ्यांना भेटेल की तुम्ही नवरा बायको जसं वागाल एकमेकांशी, चिडचिड करून वागाल तर शंभू राजे तेच शिकेल. तर तुम्ही ठरवायचं की शंभू राजाला कसं घडवायचंय आणि तसं तुम्हाला वागायचं, असं त्या जबाबदारीतून पण तुम्ही तुमच्या वर्तणुकीत म्हणजे प्रत्येक व्यक्तीनेच आपल्या मुलाला कसं घडवायचं त्यानुसारच आई वडिलांनी एकमेकाशी वागणं, त्यांचे संबंध, वर्तणूक, सगळ्या गोष्टी, बोलण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी तशा ठेवायच्या की म्हणजे आपलं मूल त्या पद्धतीनंच घडतं. तर ते आपली एक जबाबदारी आहे, ते पण जर बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यांनी विचार करा. ऍक्च्युली मला ताई ह्या विषयात थोडं बोलायचंय. ऍक्च्युली ह्या विषयावरती आम्ही दोघांनी मी बोलत असतो की आपण जर मुलासमोर असं वागलो किंवा असं भांडण करत राहिलो तर तोही आपल्याप्रमाणे आपल्याला त्याचा खूप वेगळा बेनिफिट हे होऊ शकतो. तर कारण की बरेच वेळा असं होतं की आम्ही दोघं भांडत असतो आणि तो आमच्याकडे बघत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं डिस्कशन करतो या विषयावर की आपण जे भांडतो त्याच्यावरती वेगळा परिणाम होऊ नये, वाईट परिणाम होऊ नये, आपण भांडलं नाही पाहिजे, त्याच्यासमोर ऍटलिस्ट त्याच्यासमोर तरी आपण आनंदात राहिलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही त्याच्यासमोर भांडत असतो आणि एखाद्या वेळेस असं असतं की मी नेहमी हे करते की त्यांना टोचते की नाही आपण शंभू समोर आहोत, आपण भांडण नाही केलं पाहिजे.
बऱ्याच वेळा प्रयत्न करतो पण असं होत नाही. तर असं प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच विचार करू की आम्ही त्याच्यासमोर भांडणार नाहीये आणि इथून पुढे आजपासून पुढे आम्ही नक्की या विषयावरती अलर्ट राहू. पण मला इथं एक अजून सांगायचंय की आपण मॅक्झिमम आई वडील म्हणजे आम्ही पण सुरुवातीला तसंच करत होतो की मुलांसमोर भांडायचं नाही, मुलांसमोर असं वागायचं, म्हणजे ते आपण खोटं खोटं वागतो ना आणि ते मुलांना खोटं लगेच कळतं. तर ना तुमचा संवाद हा असा असं की मुलांसमोर सुद्धा तुमचे बाबा मला ह्या गोष्टीवर असं माझं मत आहे, तुमचं हे मत असं आहे आणि त्यातून एक दोघांनी सुवर्ण मध्य साधून मार्ग काढणं ही मुलं आयुष्य शिकणार आहेत. आपण असं नाही वागायचं की मुलांसमोर असं नाही करायचं, म्हणजे मनात तर आपलं तेच असं ते अनुभव मुलांना येतो. बरोबर. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण ह्याच्यावर आम्ही खूप नवरा बायकोनी काम केलेलं आहे. अजून सांगतो कारण जेवढा आपण मुलापासून लपवून ठेवू ना तर ही मुलं कला लगेच आपल्याकडून आत्मसात करणार आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडून लपवून ठेवतील. त्याच्यामुळं भांडण हे होणारच आहे. आम्ही भांडतो, आनंदाने भांडतो, मग त्याच्यात तिथं काही नसतोय. तो मत वेगवेगळे असतात, विचार वेगवेगळे असतात आणि शांतपणे संवादातनं आणि कधी कधी हे झालं तर तिथं बी आनंदाने ते घेता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे आणि मुलं सुद्धा आपल्या ती संस्कृती रुजवतात. आणि हा आनंद जर प्रत्येक गोष्टीत ठेवता आला ना आपल्या श्रीमंतीची ज्याला आपण अर्थार्जन समजतोय त्याची बीज त्या आनंदामध्ये आहेत. म्हणजे आपण जर आनंदी राहिलो, आनंदाने भांडला तर तुम्ही म्हणणार आनंदाने कसं भांडायचं, त्याचा प्रत्येकाने विचार करा. आम्ही तरी आनंदाने भांडतो आणि त्याच्यातनं खूप चांगली निर्मिती होती आणि आनंदाने भांडल्यामुळे त्याच्यात जास्त वेळ म्हणजे सेकंदवर सुद्धा काही असं दुरावा, राग, चिडचिड काय राहत नाही आणि लगेच आपल्याला स्वतःला पकडतो आणि आपलं मन शांत होतं आणि मन शांत आणि आनंद असेल तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमधनं लक्ष्मी शांत असते आणि लक्ष्मी आपल्याकडे पाहिजे तेवढी येते. घरामध्ये एक खूप शांतता राहते, उत्सव राहतो आणि संवाद चांगला राहतो आणि हे सर्व गोष्टी असेल तर आयुष्यामध्ये आर्थिक ज्या बाबी आहेत, आरोग्य असेल, आर्थिक स्वास्थ्य असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल, आर्थिक व्यवस्थापनामध्ये सर्व मुलांना कुटुंबाला सामावून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग अर्थार्जन आता हे विश्व एवढं मोठं केलंय ते चालवायसाठी ताकद विचार सगळं केल्यामुळे विश्व आपल्याला देणार आहे. ललिता तुझ्या शेअरिंगमुळे पेरेंटिंगचा सुद्धा काय भाग आला, पण हे पेरेंटिंगच्या सेशन मधलं 4 पेरेंटिंगचे सेशन बघितले ना आता जे आपण बोलतोय त्या लाईफ इज ब्युटिफुल मजाच मजेच्या युट्यूबला तुम्ही टाकलं तर ते बघायला मिळेल. परंतु हा चांगला विषय समोर आणला आणि खूप महत्वाचा आहे. आपण चिडणार, भांडणं, मतभेद हे होत राहणार. दोन व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, वेगळ्या धारणा आहेत, वेगळी संस्कृती आहे, वेगळे विचार आहे आणि आपण सतत हे शांतपणे जर व्यक्त होत राहिलो तर आपण रिक्त होणार आणि मुक्त होणार. जगातली माणसं जेवढी व्यक्त होऊन रिक्त होऊन मुक्त होतील तेवढं हे जग एका वेगळ्या अवस्थेला, मानसिक अवस्थेला पोहोचेल आणि आपल्या सगळ्याची ती जबाबदार आहे आणि आपल्या आचरणामध्ये ते आणणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. विद्या काटकर तुम्ही हात वर केला होता पण आता दिसत नाही, पण मला असं वाटतं सेशन मध्ये जर वेळ राहिला आणि जर संधी मिळाली तर आपल्याला परत शेअर करायची संधी दिली जाईल. दिलीप गुट्टे साहेब थोडक्यात तुम्ही शेअर करा, मराठीतनं आम्हाला गावाकडच्या लोकांना समजेल अशा पद्धतीने सांगा. त्याच्यानंतर राजेंद्र कुराडे आणि राजेंद्रच्या अगोदर संदीप भोसले तुम्हाला जे काही निर्माणी करायचं आहे आर्थिक स्वास्थ्याबद्दल ते आपण हे करावं, कारण पुढचा सुद्धा अर्धा सेशन आर्थिक स्वास्थ्य होईल, नंतर पंचतत्व आणि वैश्विक स्वास्थ्याकडे आपण जाणार आहे. त्याच्यामुळे आजचा कोणाला सेशन मिस झाला असेल तर त्यांनी युट्यूबवर जरूर ऐका, कारण आर्थिक म्हणजे आपण म्हणतो की पैसा मोठा आणि पैशाला लय मोठं केलं आपण लहान झालो आणि लहान माणसाची क्षमता नसते की पैसा सांभाळायचा आणि त्याची व्यवस्थापन करायचं म्हणून पैसा येत नाही. स्वतःला मोठं समजा, आर्थिक व्यवस्थापनाचा अभ्यास करा, पैसा ऑटोमॅटिक येईल आणि पैसा आल्यावर त्याचा प्रवास व्यवस्थापन कसं करायचं ते थोडक्यात आता नसला पैसा तर कसा येईल आपण आता निर्माण केलेलं आहे. आणि आपलं पैशाची नातं काय, आपण पैशाला काय समजतो, माझं पैशाची नातं काय, माझा संबंध काय आहे, आपण ह्याच्यावर कधीच विचार करत नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आपलं पैशाची नातं काय, मी पैशाला काय समजतो, माझ्यासाठी पैसा काय आहे. हा माणसापेक्षा पैसा प्यारा झालाय, माणसाला काही झालं तर पण पैसा नाही जायला पाहिजे, बहुलाल प्यारे. आणि असा पैसा कवटाळून ठेवला की पैसा पळून जातो, कारण त्याला असं दाबून ठेवलेला आवडत नाही. त्याच्यामुळे माणसाला प्रेमानं जवळ करा, प्रेमानं पैसा येईल आणि हळूहळू होईल. डॉक्टर साहेब, आता तुमचे जे आर्थिक ह्याच्याबद्दलचे जे विचार ऐकले, खरं तर मला तेच ऐकत राहावं वाटत होतं, कारण आमची ही कॉमर्सची तांत्रिक भाषा ह्याच्यावर किती रुचेल हे मला काय सांगता येणार नाही, परंतु तुमचं खरंच ऐकतच राहावं वाटत होतं. कारण पैशाला खरं तर मग पैसा हेच सर्वस्व आहे हे जर नाही आपण असा विचार केला, जे आता तुमचं ऐकत होतं त्याच्यामुळं
मला जे बोलायचं होतं ते तर मी विसरून गेलो आणि तुमचं ऐकत राहावं असंच वाटत होतं. मध्यंतरी जे शेअरिंग ऐकत होतो सगळ्यांचं, कारण माझी पण एवढी इन्व्हॉल्वमेंट झाली नाही. मागचे काही सेशन माझ्याकडून मिस झाले आणि माझ्यामध्ये जे काही बदल झाले ते पण मला शेअर करायचे होते. परंतु मला तुम्ही एक विषय दिला बोलण्यासाठी, त्याच्यामुळे मला आता त्या शेअरिंग करावी का ह्या विषयावर बोलावं हा पण संभ्रम निर्माण झालेला आहे. माझी मिसेस पण आहे तिकडं. आणि दोन्ही करा, हे बी करा आणि हे विषय निर्माण करा. आम्हाला सगळ्यांना मिसेस नवी मुंबईवरून आहे ती ह्याच्यावर, तर तिला विचारा मी सांगण्यापेक्षा की आमच्यात काही बदल झालाय की नाही 2015-16 नंतर. फक्त तुमच्या सहवासामुळे बदल झालेला आहे ह्याची मी ग्वाही देतो आणि तो बदल आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून मला ते शेअरिंग करायचं होतं की मी कंटिन्यू प्रयत्न करतोय. मी भलेही त्याच्यामध्ये आणखीन प्राथमिक शाळेतच असेल, आपल्या ह्याच्यामध्ये त्या पुढच्या टप्प्यात पुढच्या पायरीवर जाण्याचा माझा निश्चित प्रयत्न आहे. मी स्विमिंग करणे, व्यायाम करणे, स्वयंशिस्त लावणे स्वतःला आणि सगळ्यात महत्वाचं की आता जे तुमच्या विचारांमधून प्रभावित होऊन मी आता या ग्रुपमध्ये ऐकणाऱ्या सर्व श्रीमंतांना दिलीप गुट्टे हा एक श्रीमंत माणूस काहीतरी ताळेबंदाबद्दल बोलणार आहे. तर सर्वप्रथम मुक्ताताईने ही कल्पना दिली की कुटुंबाचाच ताळेबंद. कुटुंबाचा ताळेबंद अशी काही संज्ञा कुठं नाहीये. हा सोल ट्रेडरचा असतो, पार्टनरशिपचा असतो, परंतु ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे, कुटुंबाच्या ताळेबंद. त्याच्यामध्ये आणखीन जे काही सजेशन्स मला मिळाले आपल्या मागच्या ह्याच्या सेशन मधून, त्याच्यामध्ये अल्पबचतीचं महत्व सांगावं किंवा अनावश्यक खर्चाबद्दल तुम्ही काहीतरी बोलावं आणि ते सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असेल. मी एक रुपयाची गोष्ट सांगतो. जुन्या काळातली गोष्ट आहे 1 रुपयाची. एका गावामध्ये एक तरुण असतो, त्याला पैशाची गरज पडते, 1 रुपयाची गरज पडते. तो जातो सावकाराकडे. सावकाराकडे गेल्यानंतर सावकार त्याला सांगतो की ठीक आहे, मी तुला 1 रुपया देईल, परंतु 1 महिन्यानंतर मी 1 रुपयाचे 2.25 रुपये द्यावे लागतील. म्हणजे त्यावेळी व्याजाचा दर तसा असतो. तो तरुण थोडा वेळ विचार करतो आणि विचार केल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे, नको, मला तुमचे पैसे नको. परंतु तरुण तो असंही त्याला विचारतो की मी जर तुमच्याकडे 1 रुपया ठेवला तर तुम्ही मला काय देणार? त्यावेळी तो सावकार सांगतो की मी तुला 1.25 रुपया म्हणजे 1 रुपयाचे 2 रुपये देणार. म्हणजे थोडा ठेवीचा दर त्यानं कमी सांगितला त्याच्याकडच्या. तो तरुण 1 महिनाभर काम करतो गावामध्ये, 2 रुपये त्याला मिळतात, त्याच्यातला 1 रुपया त्या सावकाराकडे देतो आणि तो निघून जातो. 12 वर्षे तो ते गाव सोडून दुसऱ्या गावाला काम करायला निघून जातो आणि 12 वर्षानंतर तो परत येतो. आता ही कथानक आहे. ह्या कथानकामध्ये काही गृहीतक आहेत की त्या सावकाराकडे चक्रवाढ पद्धतीनं व्याजाने त्यानं ते 1 रुपया ठेवून गेलेला आहे आणि तो 12 वर्षानंतर परत येतो. 12 वर्षानंतर परत आल्यानंतर तो त्या सावकाराकडे जातो आणि म्हणतो, सावकार करा हिशोब माझा. पहिल्या 6 महिन्यामध्ये 1 रुपयाचे 2 रुपये झालेले आहेत. दुसऱ्या 6 महिन्यामध्ये 2 रुपयाचे 4 रुपये झालेले आहेत. हे 24 वर्षाचा हिशोब करा, मग आपल्या लक्षात येईल की ह्या 1 रुपयाच्या बचतीचं काय महत्व आहे. त्या सावकाराला वाटलं आपण ह्याला 10,000-5,000 रुपये देऊन भागू ह्याचं, पण तो म्हणतो नाही नाही, तुम्ही हिशोबच करा म्हणून. तो पेन घेऊन नंतर आपण हिशोब करा, हे सेशन संपल्यानंतर तो हिशोब 1,60,00,000पेक्षाही जास्तीचा जातो. सावकाराची पूर्ण संपत्ती विकूनही त्याला ते पैसे परत देणं होत नाहीत. हे बचतीच्या 1 रुपयाचं महत्व. दुसरी एक गोष्ट आहे आणखीन, एका गावामध्ये एक कुटुंब असतं, त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा असा चालत असतो, भाजीपाला विकून ते पोट भरत असतात. आता ते भाजीपाला काय करतात, 10 रुपयाचा भाजीपाला आणतात ठोकमधून, 10 रुपयाचा भाजीपाला आणतात आणि गाड्यावर नेऊन विकतात दोघं नवरा बायको. त्यांना एक मूल पण असतंय घरी. त्यांचं गणित असं आहे आयुष्याचं की 10 रुपयाचा भाजीपाला बाजारात विकल्यानंतर त्याचे 20 रुपये होत असतात. मग ते 20 रुपयातले त्यांना 10 रुपये रोजच्या प्रपंचासाठी लागतात. ते 10 रुपये काढून ठेवतात, कारण दुसऱ्या दिवशी परत खरेदी करायचा आहे बाजारातून भाजीपाला, म्हणजे ठोक व्यापाऱ्याकडून, आणि त्या 10 रुपयाचे परत 20 रुपये होतात. परत हे त्यांचं रुटीन चालू असतं. परंतु एक दिवस काय होतं, असा प्रसंग घडतो की त्यांच्या घरासमोरून एक फुगेवाला जात असतो आणि तो फुगे घ्या, फुगे घ्या, फुगे म्हणतो आणि ते मग लेकरू रडत असतं. ते लेकरू रडतंय की नाही मला फुगा पाहिजे. मग ते बापाचं बाप पण जागं होतं आणि तो 1 रुपया जे 10 रुपये काढून ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी भाजीपाला खरेदी करण्यासाठी, त्याच्यातल्या 1 रुपयाचा तो फुगा घ्यायला जातो. ते बायको सांगते आपल्याला उद्या कमी पडतील पैसे,
आपल्याकडे 10 रुपये आहेत, हे उद्याच्या भाजीपाल्यासाठी ठेवलेले आहेत, फुगा नको घ्यायचा आपण. परंतु तो बाप काय ऐकत नाही, तो 1 रुपयाचा फुगा घेतो. मग झालं काय, दुसऱ्या दिवशी 9 रुपयाचा भाजीपाला आणला बाजारातून. ठरलेला हिशोब आहे, 9 रुपयाचा केवढ्याचा होईल तो विकल्यानंतर? 18 रुपयाचा झाला. 10 रुपये तर घर खर्चाला लागले, मग 8च रुपये उरले. 8 रुपयाचा परत भाजीपाला आणला, तो झाला 16 रुपयाचा. मग परत 10 रुपये खर्चिले तिसऱ्या दिवशी, 6 रुपये राहिले. 6 रुपयाचा आणला, 12 रुपये झाले. 5व्या दिवशी खाण्याचे वांदे निर्माण झाले साहेब. 1 रुपयाचा अनावश्यक फुगा खर्च केला. आणि म्हणूनच सांगतो की आता जिथं नागरीकरण व्हायला लागलंय, जिथं MIDCच्या ह्याच्यातून पैसा मिळायला लागलाय, त्याच्यामधून किती अनावश्यक फुगे आहेत. ते अनावश्यक फुगे स्मार्टफोनच्या माध्यमातून आहेत, ते अनावश्यक फुगे फॉर्च्युनरच्या माध्यमातून आहेत, स्कॉर्पिओच्या माध्यमातून आहेत, किंवा हे अनावश्यक फुगे तुमचे मुलगा कॉलेजला जायला लागला, मुलगी कॉलेजमध्ये जायला लागली, तिला स्कूटर घेऊन देणे, बाईक घेऊन देणे, ही सगळे अनावश्यक फुगे आहेत. म्हणून आताच डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की आपण रन काढून सण साजरा नाही करायचा, किंवा प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे ती कुठंतरी संपादन होते, त्याच्यामधून जो अर्थार्जन आपल्याला मिळतंय, पैसा मिळतोय, त्याचा अनावश्यक खर्च, हे असे अनावश्यक फुगे आपल्याला टाळायचे आहे. आता ह्या झाल्या 2 गोष्टी 1 रुपयाच्या, दोन्ही एका रुपयाच्याच आहेत. 1 रुपयाचा अनावश्यक खर्च काय करू शकतो आणि 1 रुपयाची सेव्हिंग पण काय करू शकतो. आता कुटुंबाचा ताळेबंदाबद्दल बोलतो. मी मागच्याही ह्याच्या वेळी बोललो होतो, त्यावेळी कोर ग्रुपमध्ये बोललो होतो की 2 बाजू असतात त्याच्यामध्ये. एक ऍसेटची बाजू आहे, दुसरी लायबिलिटीची बाजू. ऍसेट म्हणजे संपत्ती, आपल्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती. आता शेतकऱ्याचे ताळेबंद किंवा कुटुंबाचा ताळेबंद करत असताना ज्यावेळी सुरुवातीला आपण असुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठलीही उत्पन्न मिळाल्यानंतर ते उत्पन्न सुरक्षित कसं राहील हे पाहिलं पाहिजे. आणि उत्पन्न मिळण्याचं जे साधन आहे, आता शेती आहे, 2 एकर शेती आहे किंवा 4 एकर शेती आहे, तुम्ही एकच क्रॉप घेतलं त्याच्यामध्ये, जर जे रिस्क डिवायडिंग थिअरी जे असते, जसं मोठ्या ह्याच्यामध्ये पण असते, कंपनीमध्ये असते, तसंच शेतकऱ्यानं देखील 2-3 प्रकारची पिकं घ्यावीत. खरीपाला किंवा भाजीपाला जर जे करत असतील त्याने 2-3 प्रकारचा करावा, म्हणजे तिथं रिस्क तुमची डिवाइड होईल. कारण एकच पीक घेतलं, कांदा घेतला किंवा टमाटर घेतला आणि त्याला भाव नाही मिळाला बाजारात, तर आपण नुकसानीमध्ये जाऊ शकतो. म्हणून रिस्क, धोका, जोखीम जे आहे ती डिवाइड करायची आपल्याला. आणि म्हणून तुमची त्याच्यामधून उत्पन्न मिळेल, अर्थार्जन होईल. मग आता अर्थार्जन मिळाल्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या आहेत. त्या इन्व्हेस्टमेंट्स करत असताना 3-4 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतात. त्याच्यामध्ये आपला रोख रक्कम जी आपल्याकडे आलेली आहे ती कशी गुंतवायची आहे. त्याचं जे बाजू आहे ठरलेली, ती मी सांगितलं की अगोदर आपण जमीन असते आपल्याकडं, नंतर घर असतं, घरानंतर मग आपले काही फिक्स डिपॉझिट्स असतात, नंतर शॉर्ट टर्म डिपॉझिट्स असतात, काही आपल्याकडं रोख रक्कम घरामध्ये असते, काही सोन्यामध्ये गुंतवणूक असते. हाच उतरता क्रम आहे. मग त्याच्यामध्ये तरलता आहे, रोखता आहे, लाभप्रदता आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, युटिलिटी फॅक्टर एक असतो, उपयोगिता आहे. तुमचं जे घर असतं, ती घर संपत्ती जरी असली तरी त्याच्यावर लायबिलिटी तयार झालेली असते, त्याची उपयोगिता असते. त्याच्यामुळे त्याच्यामधून लाभप्रदता किंवा लाभ होण्याची आपण अपेक्षा करू शकत नाहीत, किंवा ते शेवटची ऍसेट्स असते, म्हणून ती आपण संपत्तीमध्ये मोजायची नसते. म्हणून आपण ज्या ऍसेट तयार करायच्या, ज्या संपत्ती निर्माण करायच्या आहेत, त्या अशा पद्धतीनं करायच्या आहेत की ज्या आपल्याला काहीतरी कंटिन्यू उत्पन्न देतील. समजा MIDC मध्ये किंवा कुठंतरी जमीन गेली असेल किंवा आपल्याला काही रक्कम मिळाली असेल, तर त्याच्यामधून आपल्याला एखादं छोटंसं शॉप घ्या, भाड्यानं द्या, किंवा MIDC 15% तुम्हाला भूखंड परत देते. आता त्यांनी मागच्या वेळी खेडकर साहेबांनी सांगितलं होते की आमच्या भागामध्ये लोक जमिनी विकतात आणि मग बंगले बांधतात, गाड्या घेतात. ते अनावश्यक फुगे आहेत. ते टाळून आपण काय करायला पाहिजे, मग ते 15% जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये एखादा सेट बांधून भाड्यानं द्या आणि त्याचं उत्पन्न चालू करा, म्हणजे रिकरिंग इन्कम चालू होईल त्याच्यावर. दुसरं आहे की आपण काही एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय कुठली गुंतवणूक जी आहे, समजा मोठ्या गुंतवणूक करायच्या असतील तर तिथे एक्सपर्टचा सल्ला नेहमी घ्यावा, मित्रांचा घ्यावा, किंवा ह्या फोरमनच ते काम करावं. कारण मी कुराडे साहेबांशी बोलत असताना त्यांनी म्हटले होते की आर्थिक साक्षरतेवर काम करणं फार गरज आहे. सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक स्वास्थ्य ह्याच्यावर बरंच काय काम करतायत, राजकीय स्वास्थ्य ह्याच्यावरही, म्हणजे राजकारण सगळ्याचं बळकटीकरण व्हायला लागले, पण आर्थिक साक्षरता मात्र होत नाही. चांगले सुशिक्षित माणसं देखील फसल्या जातात, फसवणाऱ्यांची संख्या आहे. आजच एक पेपरला बातमी वाचली, कोकणमध्ये कुणीतरी 3 महिन्यात पैसे दुप्पट करून देतो म्हणून पैसे घेऊन पसार झाला. आणि मुंबईमध्ये देखील एक बातमी वाचली, त्याच्यामध्ये देखील असंच आहे की असे फसवणारी लोक खूप मिळतात. त्याच्यामुळे मिळालेली जी आपली मेहनतीच्या कमाईच्या पैशामधून मिळालेला पैसा आहे
त्याची योग्य गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी होणं पण अपेक्षित आहे. आता सुरक्षित गुंतवणूक कुठं करायची आहे? सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही रिस्क नका घेऊ. फक्त सुरक्षित ठिकाणी पोस्टाच्या किंवा नॅशनलाइज बँकांमध्येच ती गुंतवणूक असावी. त्यानंतर जर तुम्हाला कुठं काही खरेदी करायची असेल, त्याच्यानंतर आणखीन जास्तीचा पैसा मिळाला असेल, तर तुम्ही एखादी जमिनीच्या बदल्यात जमीन खरेदी करा किंवा नव्यानं जमीन हे उत्पन्न देत असते आणि त्याच्यामध्ये किमती वाढत जातात त्याच्यामुळं त्याचा पण आपण विचार करावा लागतो की ह्या पैशाचं डिव्हॅल्युएशन होत जातं, महागाई वाढते आणि मग आपण पैसा जर तसाच घरात ठेवला तर तो पैसा नाही वाढत. मग त्या पैशाला थोडं लई काम लावलं पाहिजे, म्हणून ती गुंतवणूक आपण प्लॉटमध्ये करा किंवा एखाद्या गाळ्यामध्ये करा, कुठेही करा, परंतु ती करत असताना मात्र काळजी घेतली पाहिजे. ही काळजी आता कशी घ्यायची? ही काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही इंडेक्स 2 बघा, त्याचा सर्च रिपोर्ट करा, 7/12चा थोडाफार अभ्यास करा, चांगल्या जवळच्या मित्रांना विचारा. आपल्या फोरम मध्ये आता बरेच अधिकारी आहेत, ते पण आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. तर हे झालं ग्रामीण भागामध्ये थोडं अडचणी येत नाहीत, परंतु ह्या अडचणी फसवणुकीचे प्रकार हे पुणे जिल्ह्याच्या आसपास जास्त आहेत. नवी मुंबईच्या आसपास पण खूप आहेत. जिथं शहर आहे मोठं, जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत, अशा ठिकाणी फसवणुकीचे खूप प्रकार आहेत. आमच्याकडे जे वाद येतात, दावे येतात, त्याच्यात असंच असतं, एक प्रॉपर्टी 3-3, 4-4 लोकांना विकलेली असते किंवा क्षेत्रफळापेक्षा जास्त लोकांना रजिस्ट्र्या करून दिलेल्या असतात. क्षेत्रफळ 1 एकरचं असतं आणि 4 एकरची रजिस्ट्र्या झालेल्या असतात त्याच्यावर. कुणाचा फेर घ्यायचा हे वाद चालत राहतात आणि हे पिढ्यानपिढ्या चालतात. म्हणून गुंतवणूक करताना सुरक्षितपणे गुंतवणूक करा, एक्सपर्ट्स लोकांचा सल्ला घ्या आणि जोखीम त्याच वेळी घ्या ज्यावेळी तुम्ही सक्षम असाल. असं नाही की आता आपण श्रीमंत तर झालोय, आपण सगळं झालंय, पण ती जोखीम घेत असताना तुमची क्षमता असेल तरच घ्यायची आहे. कारण शासनाच्या कुठल्याही वाहनाला इन्शुरन्स नसतो, तुम्ही लक्षात घ्या. का नसतो? कारण शासनाची क्षमता आहे, त्यांना इन्शुरन्स काढायची गरज नाही. पण आपली क्षमता कमी आहे म्हणून आपण आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढतो, आपण पिकाचा इन्शुरन्स काढतो. आणि जे शेतकरी आहेत त्या बांधवांना माझी अशी विनंती आहे की आपण कुक्कुटपालनचं शेड, शेळी पालन, दुभती जनावरं ही सगळी जोडधंद्याची जर जोड घेतली तर अर्थार्जनामध्ये निश्चितच फायदा होईल. तर डॉक्टर साहेब, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जर काही कुणाचे हे असतील तर बाकी राहिलेले मुद्दे तुम्ही कव्हर करावेत. तुम्ही मला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल धन्यवाद. गुट्टे साहेब, सर्वप्रथम तुम्ही एवढ्या उच्च पदावर असून सुद्धा या सर्व क्षेत्रामध्ये सहभागी होत आहे आणि एवढ्या छान गोष्टी रूपात सर्वांना समजेल अशा संवादामध्ये भाषेमध्ये आपण सांगितलं. मी सर्व स्तरातल्या लोकांना, तुम्ही समाजाला, कुटुंबांना त्यामध्ये सहभागी करून घेतला आपल्या संवादामध्ये, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. बरेच लोक सल्ला हे ते या निमित्तानं विचार करतील आणि अगदी बरोबर आहे. ज्यावेळी आपण ह्या सर्व गोष्टीचा विचार करू त्याचवेळी आपल्याकडे पैसा येईल आणि ते आर्थिक व्यवस्थापनाचे आपण ज्यावेळी विचार करू कसं करायचं, काय करायचं, तर तो फ्लो येईल. आणि लक्ष्मी किंवा पैसा त्याच वेळी येतो ज्यावेळी आपण त्याविषयी विचार करतो, आपली क्षमता ते नियोजनाची असते. आणि जे काही तुम्ही खूप महत्वाचं सांगितलंय, मला जे समजलंय की सुरुवातीला धोका कमी असणारा तुम्ही गुंतवणूक करा आणि हळूहळू जशी आपली क्षमता वाढेल, ज्ञान वाढेल, त्याच्या जशी माहिती होईल आणि ती क्षमता, मित्रांनो, तो या जगातल्या प्रत्येक माणसाची त्याच्यामध्ये क्षमता आहे, ती क्षमता तुम्ही समजून घ्या. प्रत्येक माणूस तेवढी क्षमता आणि तेवढा श्रीमंत आहे. जेवढी आपली क्षमता आपण समजून घेऊ, जेवढं व्यक्तिमत्व आपण आपलं समजून घेऊ, स्वतःवर काम करू, तेवढं आपल्याला श्रीमंत होता येणार आहे. तुम्ही थोडक्यात यशाची, श्रीमंताची गुरी किल्ली सांगितली. सगळेजण तुमचा आभार व्यक्त करतायत, मी चॅटवर बघतोय. तर तुमचा पुनश्च एकदा अभिनंदन तुमच्या सल्ल्याचा. आणि हे जे काही कॉन्व्हर्सेशन चाललंय त्याच्यातनं सगळे लोक, आता तुम्ही सांगितलंच, तुम्ही बी श्रीमंत आहे, सगळे श्रीमंत आहे. त्याच्यामुळे हे जग, विश्व आणि ह्या जगातले प्रत्येक कुटुंब आणि व्यक्ती श्रीमंत होईल. आणि हे करत असताना आयुष्यात प्रत्येक जण कुठं नाही कुठेतरी फसलाय, कुणी ना कुणी तुम्ही पैशाला टांग दिलेले आहे. तर जे गेलंय त्याचा विचार करू नका, त्याला माफ करा, तिथंच विसरून जा. आणि ते तुम्ही श्रीमंत व्हायसाठीच तुम्हाला फसवलं असं समजा, चांगला अनुभव घ्या आणि आता श्रीमंत आहे समजा आणि कामाला लागा. म्हणजे आपल्या आयुष्यात जे पाहिजे ते मन शांत राहील. आणि जुन्या ज्याने कुणी फसवलं असेल, हे केलं असेल, त्याला माफ करा, स्वतःला बी माफ करा. कारण तिकडे शक्ती वाया घालवण्याच्याऐवजी, तिकडे विचार वाया घालवण्याच्याऐवजी आपल्या क्षमतेवर, कृतीवर, मनावर काम करूया, व्यक्तिमत्वावर काम करूया. आणि 1 रुपयाची गोष्ट भन्नाट सांगितली. तुमचं धन्यवाद. यानंतर संदीप, यस, धन्यवाद, खूप छान.
आणि खूप छान सांगितलं, सर्वांना समजेल अशा भाषेत. संदीप भोसले. थँक्यू सर. मी काही आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या ज्या काही आपल्याकडून होणाऱ्या चुका किंवा आपण कसं हे करतो आपल्या ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. सर्वप्रथम मी मनी हॅबिट्स बद्दल बोलतोय, म्हणजे आपण आपल्या पैशाच्या खर्चावर किंवा आपण पैसा कसा हाताळतो त्याच्याबद्दल सांगेल. आपण आपल्या प्रत्येकाच्या मनी हॅबिट्स बद्दल आपण थोडंसं अनलाइज केलं पाहिजे. आपण स्वतःकडे डोकून बघितलं पाहिजे की मी कसा आहे, मी जास्त खर्चिक आहे, मी जास्त कंजूस आहे, हे थोडासा विचार आपण केला पाहिजे. आणि त्यानुसार मग आपण जास्त खर्चिक असाल तर आपली सेव्हिंग मध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून थोडं खर्च कमी करणं. किंवा जास्तच कंजूस असाल तर आपल्या जसं ग्रुपचं मोठं आहे त्या मोठं प्रमाण ते होणार नाही की आपण जास्त कंजूस असाल तर आपल्याकडे मग नेहमीच सर म्हटले तसं आपल्याकडे संपत्ती कमीच येत राहील, आपण कंजूसच राहू विचाराने आणि आपल्या सगळ्या वागण्याने पण. त्यामुळे तो पण आपण विचार केला पाहिजे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या गरज आणि हव्यास ह्यातला आपल्याला फरक कळला पाहिजे. म्हणजे आपण गरजेच्या वस्तू किती आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे. आताच गुट्टे सरांनी फार छान सांगितले त्या स्टोरीमधून की 1 रुपयाचा भाव किती मॅटर करू शकतो अनावश्यक खर्चामुळे. पण तशाच अँगलनं आपण गरजा काय आहेत आणि हव्यास ह्याच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे. नाहीतर आणि ते करताना असं नका करू की माझी गरज आहे म्हणजे ती गरज आहे आणि माझ्या बायकोची पार्टनरची असेल किंवा मुलाची असेल तर तिची गरज ती हव्यास, असं काउंट नका करू. एकत्र बसा, कुटुंबाकडून सगळ्यांनी एक निर्णयाप्रती या की ही गरज आहे आणि हा हव्यास आहे. तर आपण फक्त मला वाटते म्हणून ती माझी गरज आहे आणि दुसऱ्याची आहे म्हणून ती हव्यास आहे या निर्णयाप्रती येऊ नका. त्यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन डिसिजन घ्या. नंतर काही आपले जे खर्च असतात सहज बसल्यानंतर आपण एखादी वेळी आपल्या महिन्याचे, दिवसाचे, आठवड्याचे असे खर्चाची एक डायरी बनवा. त्यातून तुम्हाला खूप छान समजून येईल की आपण किती अनावश्यक खर्च करतोय, किती आवश्यक करतोय आणि त्याच्यानंतर आपल्या सेव्हिंग वरती काय फरक पडतोय किंवा त्याच्यानंतर आपल्या बॅलन्स शीट मध्ये काय फरक पडतोय, जे गुट्टे सरांनी आता सांगितले त्याप्रमाणे ते एकदा त्याचा पूर्णपणे अनुभव घ्या आणि त्यातून तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे की कर्ज अवॉइड करा. म्हणजे सर जसे म्हटले मगाशी बोलले सर की ऋण काढून सहन करू नका, ते फार गरजेचं आहे. आपण जे आपला सध्याचे जे युग आहे खूप कंझ्युमरिझमचं युग आहे. म्हणजे आपण उपभोक्तेकडे जास्त वळलेलो आहे सध्या. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा उपभोग पटकन पाहिजे असतो. म्हणजे घेण्यापेक्षा जास्त मला आता सध्या बाबा प्रत्येक याच्यामध्ये असेल, अगदी आपल्या लाईफस्टाईल मध्ये असेल, आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये असेल, मला दाखवण्याच्यासाठी आपण जास्त उपभोक्तेकडे जास्त वळलेलं आहे. तर त्याच्यावरती आपण थोडासा विचार करायला हवा, जेणेकरून त्यामुळे आपलं कर्ज जे असतं ते कमी होईल. आणि काही समजा अनावश्यक गोष्टीसाठी कर्ज घ्यावंच लागेल. फॉर एक्झाम्पल आपण होम लोन घ्यावंच लागेल, कारण एखादी मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपण ते स्वतःच्या सेव्हिंग मधून घेऊ शकत नाही. अशा वेळी आपलं क्रेडिट चांगलं राहील किंवा आपल्या वेळ पडली तर कुणीही आपल्याला लोन देऊ शकतं, कर्ज देऊ शकतं, असं आपलं क्रेडिट असावं. म्हणजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपले व्यवहार आहेत ते व्यवस्थितपणे हँडल केले पाहिजेत. त्यात कुठल्याही प्रमाणे ही नाही आली पाहिजे, जेणेकरून गुड क्रेडिट आपलं राहतं आणि त्याचा फ्युचरमध्ये आपल्याला इमर्जन्सीमध्ये काही गरज पडली तर फायदा होतो. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे, आकस्मिक निधी म्हणतो आपण त्याला. कारण कुटुंब आहे, आपण एक अशा जगात राहतोय की जिथं बऱ्याच गोष्टीची अनिश्चितता आहे. नो डाऊट आपण आपल्या ह्याच्यानुसार हे करतो, पण तरी देखील काही गोष्टीची अनिश्चितता असते. आपल्या कौटुंबिक असेल, आरोग्यिक असेल, अजून कुठल्या ह्याच्यामुळे असेल, फॅमिली असेल, ऑफिशियल असेल, कॅपॅसिटीमध्ये कुठेही आपल्याला इमर्जन्सी होऊ शकतं. तर त्यावेळी आपल्याकडे एक डिस्पोजलला, जसं गुट्टे सरांच्या भाषेत त्याला लिक्विड हे म्हणतो आपण की लिक्विड मनी किती असू शकतो आपल्याकडे, तर त्या पद्धतीने आपण एक इमर्जन्सी फंड किंवा आकस्मिक निधी असावा, जेणेकरून तो आपल्या मनानुसार, आपल्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार आपण तो डिस्पोज करू शकतो. एवढे मुद्दे मी शेअर करतो, जास्त वेळ घेत नाही. आणि यानंतर डॉक्टर राजेंद्र सरांना विनंती करतो की तुमच्याकडे देतो. थँक्यू सर. खूप छान आणि खूप साध्या भाषेत आणि प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक माणूस विचार कराल. एका माणसाचा हव्यास दुसऱ्याची गरज असू ती दुसऱ्याची गरज तिसऱ्याचा हव्यास असू शकतं. आणि हव्यास आणि गरज तुम्ही बसून सगळे मिळून एक सामूहिक निर्णय घ्या आणि गरज आणि हव्यास तुम्ही हे करा आणि आवश्यक तिथेच खर्च करा. आणि तो करताना त्याचा तुम्हाला महिन्याला किती खर्च होतोय, दिवसाचा खर्च कुठं होतोय, अनावश्यक कुठं आहे, या सगळ्या विचार करा. आणि सुरुवातीला घेताना धोका कमी घ्या, हळूहळू क्षमता वाढेल त्या पद्धतीने कर्ज काढून सुद्धा आवश्यक गोष्टीसाठी आपल्याला ते बी करणं गरजेचं आहे. आणि एक आपण असा विचार करायला पाहिजे की पैसा माझ्यासाठी आहे का मी पैशासाठी आहे. म्हणजे पैशासाठी मी काम करतोय का पैसा माझ्यासाठी काम करेल, कारण तो खूप महत्वाचा आहे. जर पैशासाठी मी काम करतोय तर तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही. तुमच्यासाठी पैसा काम करत असेल तर तुम्ही कायम श्रीमंत होणार,
कारण त्यावेळी पैशाला तुम्ही मोठं समजला की तुम्ही लहान झाला की पैसा तुमच्याकडे जास्त येणार नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतः मोठं व्हाल आणि पैसा तुमच्यासाठी काम करेल तर पैसा येतच राहील आणि तुम्ही मोठं होत राहाल. तर तुम्ही स्वतःला काय समजताय हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व करत असताना पैसा जपून वापरणं, अनावश्यक गोळा करून ठेवणं. म्हणजे गुट्टे साहेबांनी खूप छान एक सांगितले की पैसा जर आपण तरलतेमध्ये जास्त ठेवला तर त्याची काय होतं, महागाई खूप वाढत असते आणि त्याच्या किंमत कमी कमी होत राहते. आणि तो पैसा आपण साठवून का ठेवतोय ह्याचा मागचा उद्देश हे बघणं गरजेचं आहे, त्याचा संदर्भ बघणं गरजेचं आहे. आणि दुसरी बाजू, जर पैसा आपण जपून वापरतोय, जपून वापरायला पाहिजे, पण जपून वापरण्यामागे माझ्याकडे भविष्यात पैसा येईल का नाही आला, अनावश्यक आपण नसताना जे करतोय ना ते सुद्धा खूप आपले विचार आपल्या पैसा येण्याला थांबवतात. तुम्हाला म्हणजे माझ्या ते आयुष्यात एक दोन लहान उदाहरणं सांगतो, म्हणजे तुम्ही बी त्याच्यात कनेक्ट व्हाल. खूप गरीब परिस्थितीतनं इथं आलेलं आहे असं मी त्यावेळी समजत होतो. आता समजतं की ती परिस्थिती श्रीमंतीची होती. मग वर्षातनं एकच कपडा घालायला मिळणं, शाई भरायला 5 पैसे न मिळणं, एक बाजार आठवड्यात आला तर चिक्कीचं बोटं एक खायला मिळायचं, त्याला 5 पैसे सुद्धा न मिळणं, शाई भरायला 5 पैसे नसणं, या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा परिणाम झाला होता. मी अधिकारी झालो, मी मंत्रालयात रुजू झालं, माझं लग्न झालं आणि मी वरून असं सांगायचं, मी कधी बसनं किंवा रिक्षानं प्रवास नाही केला, चालत जायचो. आणि माझं समर्थन असायचं नाही चाललं की व्यायाम होतो, पण बॅकग्राऊंड मध्ये ती गरीब आहे, पैसा नाही खर्च करायचा, आपलं 5 रुपये वाचलं तर 1 रुपये शेवटी नका हो, 4 रुपये वाचले. आणि मी त्यावेळी सुद्धा मला गरिबांची वाटायची परिस्थिती खूप वाईट आहे, ती गरिबी आली तर आपण गरीबच आहे. म्हणजे मी एवढं झालं तरी स्वतःला गरीब समजत होतो. मंत्रालयातनं विटेला सुद्धा मी कधीही बसनं जात नव्हतो. 10 आणि इकडे 5 असे 20 आणि जवळजवळ 30 रुपये दररोज वाचले, महिन्याचे 900 रुपये, 900 रुपये 50-100 रुपये खर्च व्हायचे. पण मी हे सगळं, मी गरीब आहे आणि ह्या गरिबीमधनं मी ते सगळं बघत होतो. किंवा मग घरच्यांनी मुलीनं किंवा बायकोनं जर काय आणायला सांगितलं म्हणायचं गरीब आहे, हे काय सारखं सांगता नाही सांगते, पैसा नाही माझ्याकडं. परंतु ज्यावेळी मी लँडमार्क वर्ल्ड माइंडमध्ये गेलो, मनी सेमिनार आणि माझे संवाद मला समजले, मला लक्षात आलं की मी माझ्या येणाऱ्या पैशाला, श्रीमंतीला मीच थांबवतोय, पण मी स्वतःला गरीब समजतोय. परिस्थिती गरीब होती ती बदलून गेली. गरिबीमुळे मला श्रीमंत होण्याची ताकद मिळाली ही ज्यावेळी मी समजायला लागलो. आणि बायकोनं म्हणजे कधी काय माहिती मी नाहीच म्हणायचं सोडून दिलं, त्याला हे घ्यायचं ह्याच्यापेक्षा चांगलं घ्यायचं आहे, घे, मुलीला इकडे जायचं, मी हो म्हणायचो. आणि ज्या वेळी हो म्हटलं ती करत गेलो, पैसा समोरनं तसा येत गेला. त्याच्यामुळं पैशाचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे, तो आपण विचारानं आपल्या भूतकाळातल्या घटनेमुळे थांबवायला नाही पाहिजे. आपल्या भूतकाळातनं आपल्या ज्या सवयी आहेत, म्हणजे पैशाविषयी सवय असतील, खर्च करण्याविषयी सवय असतील, बचतीविषयी सवय असतील, ह्या सगळ्या आपल्या लहानपणाच्या भूतकाळातल्या घटना ज्या घडल्या, आपल्या आई वडिलांची परिस्थिती इथून आलं होतं, पण त्या गरिबीतून बाहेरच येत नाही. आणि असं करत असताना मग आर्थिक पैसा आला तर आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं माहित नसल्यामुळे चुकून पैसा आला तर आजूबाजूचे मित्र, पाहुणे रावळे जे कोणी असते ते टप्पूनच बसले असते डोंकावड्यासारखे, आणि तो पैसा परत येत बी नाही. कारण आपला तो पैसा आला तरी त्याला चॅनलाइज करायचं, त्याचं व्यवस्थापन करायचं, आपल्याकडे ती क्षमता नव्हती, ते विचार नव्हते. म्हणून गुट्टे साहेबांना जो ताळेबंद सांगितलाय, संदीपने जे कुटुंबाविषयी सांगितलंय, आणि पैसा बेसिक जे मनानं आपण थांबवतोय, याचं स्वतःला जसं रिलेट करतोय, समजतोय, बघतोय, आणि हे खूप महत्वाचं आहे. आपला एक संवाद खर्च करताना, पैसा जपून ठेवताना, बचत करताना, पैसा खिशातनं काढताना, व्यापाऱ्याला देताना, तिकडून पैसा आल्यावर जो आपल्यातल्या आनंदाच्या उठण्या फुटण्यात, या सगळ्या मागे भूतकाळातले संदर्भ आहेत, ते संदर्भ आपल्याला शोधून काढायचा आहे. मीन वाईल राजेंद्र कुराडे 1-2 मिनिटं तुम्हाला काय शेअर करायचं असलं, थोडक्यात काय राहिलं असलं तर करा. आणि नंतर मग अजून मला वाटतंय राजेंद्र नंतर विद्या काटकर, तुम्हाला खूप महत्वाचं काय असेल शेअर करायचं राजेंद्र नंतर आपण सांगा. आणि मग ग्रहपाठ आणि अजून काही संवाद बोलत आले तर मी बोलेल. दुसऱ्या कुणाला खूप इमर्जन्सी आहे, बोललंच पाहिजे असं काय असेल तर कृपया तुम्ही सांगा. धन्यवाद. राजेंद्र. नमस्ते सगळ्यांना, नमस्कार. धन्यवाद भोसले साहेब. मला बरेच पॉइंट कव्हर झालेले आहेत ते, पण मी काही थोड्या गोष्टी सांगतोय. मला आतापर्यंत एवढंच कळलंय की आपण जेवढं मागतो तेवढं आणि तेवढंच आपल्याला मिळतं, ह्याच्यापेक्षा तुझभर जास्त नाही, तुझभर कमी नाही. मागताना सुद्धा आपण कंजूसी करत राहतो, तेवढी फक्त बघतोय की आपण मागताना आपण भरपूर मागतोय की नाही मागतोय.
आणि हे कंटिन्यू लक्षात घेतलं, तुम्ही शब्दांकडे लक्ष दिले, तुमच्या दररोजच्या शब्दांकडे लक्ष दिले, तर तुमच्या हे लक्षात येत राहील. म्हणजे आपल्या हे लक्षात येत राहतं की आपण काय शब्द बोलतोय, आपण आपल्या ताकदीचे शब्द बोलतोय का नाही बोलतोय, आणि त्यानुसार आपण बघू शकतो. जसं ऑलरेडी गोटे सरांनी सांगितलेलंच आहे, ह्याच्यामध्ये मी थोडं समअप करतोय की जी मालमत्ता उत्पन्न देते तीच खरी मालमत्ता आहे, आणि ज्या मालमत्तेवर खर्च करावा लागतो ती मालमत्ता खरी मालमत्ता नसते. त्याच्यामुळे मालमत्ता अशी तयार करायला पाहिजे की तिचा उत्पन्न पण आलं पाहिजे किंवा तिचा उपभोग तरी घेता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की जरी संदीप सरांनी कर्ज घेण्याविषयी थोडं कॉशियस सांगितलं असेल, तरी माझं वैयक्तिक म्हणणं की कर्ज घ्या, कारण गरीब माणसं पैसे गोळा करतात, ते बँकेत ठेवतात, आणि श्रीमंत माणसं ते बँकेतून पैसे घेतात आणि आपल्यासमोर हे करत राहतात. ही इट्स व्हेरी सिम्पल आहे. त्याच्यामुळं आपण बँकेत पैसे घेत नाही, आणि बँक कुणाला पैसे देते, लोन देते की ज्याची कॅपॅसिटी आहे त्यालाच. म्हणजे ज्या अर्थी आपण कर्ज काढत नाही त्या अर्थी आपण आपली कॅपॅसिटी डिक्लेअर करतो की आपली कॅपॅसिटी नाही कर्ज काढून हँडल करायची. फक्त ती जी कर्ज जी काढायचंय त्याला रॅशनली काढता आलं पाहिजे, त्याच्यासाठी सिबिलचे जे क्रायटेरिया आहेत ते फॉलो करता आले पाहिजेत, आणि त्यामुळं आपल्याला एक शिस्त पण लागते, हाही त्यातला भाग आहे. आणि कर्ज रॅशनली काढणं गरजेचं आहे. आणि कर्ज काढणं म्हणजे काय की सिंपल, 10 वर्षांनंतर तुम्ही जो फ्लॅट घेणार होता तो तुम्ही कर्ज काढून आज एन्जॉय करू शकताय. म्हणजे तुम्ही 10 वर्ष गोळा करून पैसे जर तुम्ही म्हणले की नाही मी कर्ज काढणार नाही आणि माझ्याच पैशातनं मी फ्लॅट घेणार आहे, तर 10 वर्ष तुम्ही तुमचा आनंद तुम्ही लांब ठेवणार आहेत. तर तुम्ही फ्युचर आज जगावं हा त्यातला भाग आहे, आणि म्हणून कर्ज घेणं गरजेचं आहे. फक्त ते कर्ज घेताना जसं तो फुग्यासाठी घेतोय का तो फुटणाऱ्या फुग्यासाठी घेतोय सरांनी सांगितलेला, की खरंच असेट क्रिएट करण्यासाठी घेतोय, हे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. दुसरं माझ्या लक्षात आलेलं आहे की जसं ऑलरेडी मी गुटे सरांशी बोलताना माझ्या एक लक्षात आलेलं आहे की आपण पॉलिटिकल अवेअरनेसवर आपण काम केलं आणि ब्रिटिशांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आंबेडकरांनी, फुल्यांनी, शाहूंनी सामाजिक ह्याच्यावर आंदोलन केलं, आणि आपल्याला सामाजिक स्वास्थ्य किंवा सामाजिक सलोखा, सामाजिक उत्थान वगैरे जे काय ते सगळं आपल्याला कळालं आणि अवेअर झालो त्याविषयी. आपल्याकडे भाऊराव पाटलांसारख्या लोकांनी किंवा जगदाळे मामा आमच्याकडे त्यांच्यासारख्या लोकांनी जे काही काम केलं, शिक्षणावर शिक्षण सगळ्याला मिळायला लागलं. आता प्रॉब्लेम राहिला आहे म्हणजे आर्थिक साक्षरता आहे, ह्याविषयी अजिबात कुठं काही शिक्षण नाहीये. आणि त्याविषयी मी असं डिक्लेअर करतोय की मी ऑलरेडी ह्याच्यावर काम करतोय, आणि सगळ्या लोकांना सांगतोय की ज्या वेळेस कुणालाही आर्थिक सक्षमतेविषयी, आर्थिक प्रश्नांविषयी जर काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही त्या मार्फतनं कधीही मदत करायला तयार आहेत, कशाही परिस्थितीत करायला, विदाउट एनी फीज दिली तर तुम्हाला ऑथेंटिक मिळेल. की कुठल्या तरी मित्रांनी केलं गुंतवणूक, कुठल्या तरी मित्रांनी मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये कट झाला होता. 30 सेकंड बॅक. ओके, आता येतोय आवाज? हो हो, क्लिअर येतो. हा, पॉवर बॅक गेली होती, पॉवर आली त्याच्यामुळे हे झालं होतं. तर प्लॅन करताना तुम्ही हे करा, सल्ला योग्य प्रकारचा घ्या. अननेसरी मित्रांनी केलं म्हणून करू नका, किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये कोणाला फायदा झाला म्हणून करू नका. मल्टी लेव्हल मार्केटिंग सारख्या स्कीम्स आहेत, पॉन्जी स्कीम आहेत, कुणीही 3, 7, 8% वर कुठलीही कंपनी फायदा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर कोण म्हणत असेल की 7-8% जास्त फायदा देत असेल तर ते करू नये. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाचं, मेडिक्लेम हा सगळ्यांनी ताबडतोब काढणं गरजेचं राहतोय. कसलंही तुम्ही धडधाकट असा, कितीही ताकदीचे असा, किती एक्सरसाइज करत असला तरी मेडिक्लेम काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर योग्य इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. म्हणजे टर्म पॉलिसी हे प्रत्येकानं काढणं गरजेचं आहे. आणि ह्याच्याविषयी LIC एजंटला कुणीतरी नॅगिंग करणारा माणूस न समता तो कोणतरी देवदूत हे समजलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी फायद्याच्या होऊ शकतील. दुसरी सगळ्यात महत्वाची मी एवढं सांगू शकतो की तुम्ही एक्झॅक्टली प्लॅन करायला पाहिजे की तुम्हाला काय अचीव करायचंय, जे पैसा साधन म्हणून कसा प्रकारे वापरायचा आहे, तो किती मिळवायचा आहे, आणि कुठलं तुम्हाला साध्य करायचंय. म्हणजे माझं असं म्हणणं असतं नेहमी की जर मी पुण्यात उभा आहे आणि जर मला माहित नाही की कुठल्या लेवलला कुठल्या बाजूला प्रवास करायचा आहे, म्हणजे मी सोलापूरकडला जायचंय का मुंबईला जायचंय का सातारला जायचंय का नाशिकला जायचंय, हे जर मला माहित नसेल तर माझ्या प्रवास करण्याला कुठलाही अर्थ नाहीये. मी सोलापूरला गेलो काय आणि सातारला गेलो काय, ह्याचं काय लॉजिक नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहित असलं पाहिजे की मला सातारला जायचंय. दुसरं त्याचबरोबर मला हे पण माहित असलं की मला स्पीड किती ठेवायचं आहे, मला इमिडिएटली जायचंय सातारला की मला रमत गमत जायचंय की मला एन्जॉय करत जायचंय की भेळ खात जायचंय की कंदी पेढे खायचे किंवा एन्जॉय करायचं, हे सगळं बघता आलं पाहिजे. आणि जर तसं नाही झालं तर मग तुमच्या जगण्यालाच
योग्य प्रकारचा अर्थ प्लॅन मिळणार नाही. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की प्लॅन करा आणि त्या प्लॅनवर काम करा आणि तुम्हाला ती अचीव करता येऊ शकते. त्याच्यामुळं सल्ला घ्या, पुस्तक वाचा, सेल्फ हेल्प पुस्तकं भरपूर असतात, मुलांना इन्व्हॉल्व करा ह्याच्यामध्ये. आणि जितक्या लवकर, आता मला कोणीतरी रिपोर्ट केलं की हा मेडिक्लेम जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घ्या, कारण त्याचं तुम्हाला बोनस ऍड होत राहतात आणि तो तुम्हाला फायदा होत राहतोय. आणि भरपूर योग्य प्रकारे समजून घ्या, प्रश्न विचारा, ब्लाइंडली सह्या करू नका कुठेही. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणालाही जामीन होताना हजारदा विचार करा. पुण्यामध्ये जामीन असणाऱ्यांची संघटना आहे की ज्यांचा खूप छळ होतोय. तर त्याच्यामुळं मुद्दा लक्षात आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. पैशाविषयी कुठलंही नातं आणू नका, मित्रत्व आणू नका, त्या गोष्टीवर एकदम क्लिअर करा. तर मी आता थांबतोय कारण 2 मिनिट आहे आणि समीर भाटकर साहेबांचा गृहपाठ तयार आहे. गृहपाठ म्हणलं की माझी छाती दडपते. मी थांबतो. राजेंद्र खूप छान सांगितलं. 2 गोष्टी फक्त, विमा जी आपली पॉलिसी आहे LICची आणि दुसरं मेडिक्लेमचं, फक्त आपण जे काढताना आपला संदर्भ काय आहे खूप महत्वाचा आहे. आपण आजारी पडू, आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल, मग मी आला प्रॉब्लेम तर पैसा कुठून आणू, तर बॅकग्राऊंड मध्ये गरिबीचं आणि किंवा आजाराला आपण आकर्षित करण्याचे संदर्भ नसावे. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे की मी विमा पॉलिसी काढताना किंवा मेडिक्लेम काढताना मी आजारी पडेल का, आजारी पडल्यावर माझ्याकडे पैसे नसले तर काय करायचं, मेडिक्लेम असलं तर मग पैसे तिथनं येतील, गेले तर हॉस्पिटलला गेले, म्हणजे आपण आजार पण आकर्षित करतोय का आणि स्वतःला गरीब समजतोय का, हे दोन्ही संदर्भ सोडून इंटेन्शनल आणि कॉन्टेक्च्युअल संदर्भामधनं आपल्याला ते विमा पॉलिसी आणि मेडिक्लेम काढलं पाहिजे. हे सुद्धा प्रत्येकाने बघायचं आहे. लाईफ इज ब्युटिफुल. मजाच मजा, मजाच मजा. आयुष्य सुंदर आहे. मजाच मजा. मी सुंदर आहे. मजाच मजा. हे विश्व सुंदर आहे. मजाच मजा. हा ग्रुप सुंदर आहे. ब्युटिफुल. मजाच मजा. मजा.